हरिओम हरिओम हरिओम. आजचे आपले पाहुणे ईश्वरीताई देशमुख. आज आपण जवळजवळ 1 वर्ष होत आहेत, तर हा आज आपण नवीन विषय घेऊन येत आहेत आणि त्या नवीन विषयाचं उद्घाटन आज आपल्या ईश्वरीताईंकडून होत आहे. तर मी आशाताईंना विनंती करतो की त्यांचा थोडासा परिचय द्यावा. डॉक्टर ईश्वरी राजेंद्र देशमुख यांचं मी या शिबिरार्थींतर्फे स्वागत करते. शरीराची ठेवण हीच आरोग्याची गुरुकिल्ली. गुड पोश्चर द की फॉर गुड हेल्थ या विषयावर भाष्य करणार आहेत. त्या फिजिओथेरपी कन्सल्टंट आहेत. त्यांचं शिक्षण नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे झालेलं आहे. त्यांनी विविध कोर्सेस केलेले आहेत. USA, UK, ऑस्ट्रेलिया, इंडिया या मेडिकल युनिव्हर्सिटीज मधून त्यांनी हे कोर्सेस केलेले आहेत. मुंबई येथील ब्रिज कँडी हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल आणि अंबानी हॉस्पिटल या ठिकाणी असलेल्या सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिशियन आणि न्यूरोफिजिशियन यांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं स्वतःचं पवई येथे क्लिनिक आहे. आशा ऍडव्हान्स मल्टी स्पेशालिटी रिहॅबिलिटेशन अँड वेलनेस क्लिनिक आहे. हे मोस्ट डिमांडेड क्लिनिक आहे. हायली रँक क्लिनिक आहे. या ठिकाणी VVIPs, सेलिब्रिटीज आणि इंडियन क्रिकेट प्लेयर्स ट्रीटमेंट घ्यायला येतात. त्यांनी आतापर्यंत 40,000 पेशंट्सला ट्रीटमेंट दिलेली आहे. त्यांच्या पेशंट मध्ये त्या एक मिरॅकल हिलर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या विदर्भ कन्या आहेत आणि यवतमाळमधून येऊन त्यांनी मुंबई येथे आपलं क्लिनिक सुरू केलेलं आहे. अशा या ईश्वरींना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. मी आयोजकांचा स्वागत पण करते आणि आभार पण मानते की खूप सुंदर पैकी तुम्ही लोकांनी हा इनिशिएटिव्ह घेतले आहे की सगळ्यांना रोज एक मॉर्निंग स्टार्ट्स विथ व्हायब्रेटिंग लेक्चर. व्हॉट एल्स यू वॉन्ट. गॉड हॅज गिव्हन यू द पॉवर ऑफ नॉलेज. सो आय फील सो प्राऊड की तुम्ही लोकांनी इतका सुंदर हा अरेंज केलेला आहे. एवढ्या वर्षांपासून हा प्रोग्राम चालू आहे आणि प्रत्येक दिवस यू आर अ सोर्स ऑफ नॉलेज. सो आय एम हायली इम्प्रेस्ड बाय द ऍक्टिव्हिटी. And I'm thankful to all participants आणि ऑर्गनायझेशन कमिटी. मी सगळ्यांचे आभार मानते आणि थँक्यू फॉर सच अ बिग इनिशिएटिव्ह अँड आय अप्रिशिएट एव्हरीवन्स एफर्ट फॉर दिस power of knowledge which you have started early in the mornings. This is one of the best technique to brainstorm yourself. So I highly appreciated your initiative. Thank you आशा ताई. मला खूप छान वाटतं की मी मावशी म्हणायचे लहानपणी आणि आता मावशींसमोर प्रेझेंटेशन आज तुम्हा सगळ्यांसमोर मी सादर करणार आणि आय होप यू विल गेट अ न्यू आयडियाज, न्यू आउटलुक टू लुक युअर बॉडी. मी सुरुवात करते. व्यायाम लगते स्वास्थ्य दीर्घायुष्य बल सुखम आरोग्य परम भाग्य स्वास्थ्य सर्वार्थ साधनम. व्यायाम से स्वास्थ्य, लंबी आयु, बल और सुख की प्राप्ति होती है. निरोगी होना परम भाग्य है और स्वास्थ्य से अंत सभी का कार्य सिद्ध होता है. So this is the importance of our health which everybody has come to know की आज आपल्याला कोरोना मध्ये खूप महत्व कळलेलं आहे. तर आज माझा जो टॉपिक आहे जो आपण खूप महत्वाचा आहे की गुड पोश्चर हा आपण खूप कॉमनली ऐकतो आहे. महत्वाचं आहे की गुड पोश्चर हा आपण खूप कॉमनली ऐकतो आहे की का एवढं महत्व आहे गुड पोश्चर हे आपण डेली रुटीन मध्ये आपण ऐकतो आहे. आय रिक्वेस्ट एव्हरी पार्टिसिपंट टू सिट स्ट्रेट, इरेक्ट अँड कीप युअर स्पायनल कॉर्ड विच इज अ मदर ऑफ एव्हरीथिंग. मला लहानपणी आई अगदी पाठीत असं मारेपर्यंत ते असं सरळ बसवायचे आणि मला आजोबा आजींचं पण आठवतं की बाकांवर बसून ठेवायचे ते लहानपणी सगळ्या मुलांना आणि म्हणून स्पायनल कॉर्ड अगदी सरळ राहायचा. विवेकानंदजी, शिवाजी महाराज या लोक हे असे ग्रेट झालेत कारण की दे हॅव बीन टेकिंग केअर ऑफ देअर हेल्थ. अँड मोर यू टेक केअर ऑफ युअर हेल्थ इट रिफ्लेक्ट्स इन युअर मेंटल स्टेटस, इमोशनल वेलबिंग अँड ओव्हरऑल वेलबिंग.
सो दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू डिस्कस की आज आपण गुड पॉस्चर ठेवण्याचे काय फायदे आहेत आणि हाऊ इट रिफ्लेक्ट्स फॉर युअर गुड हेल्थ. आणि आपलं जे डे टू डे लाईफस्टाईल आहे की ज्याच्यात आपण सकाळी उठल्यापासून म्हणा, प्रेयर करण्यापासून तर शेवटच्या रात्री झोपेपर्यंत आपली बॉडी एक वेगवेगळ्या पोझिशन मध्ये अलाउ करते आपल्याला. आणि ती कुठली कुठली पोझिशन बेस्ट आहे ते आज आपण शिकणार आहोत. आणि त्या पॉस्चरचा आपल्या जॉईंट्सवर काय परिणाम पडतो आणि स्नायूंवर काय परिणाम पडतो हा आज आपण या लेक्चर मधून आपण शिकणार आहोत. आणि मुख्य म्हणजे या सगळ्यांसाठी सगळ्यांना आपले नी जॉईंट खूप स्ट्रॉंग हवे असतात. सगळ्यांना आपले शोल्डर जॉईंट रिप्लेसमेंट कोणालाही आवडत नाही. आम्ही मुंबईत मॅक्झिमम माझ्या पेशंटला मी नेहमी सांगते की जितकं आपण जॉईंट रिप्लेसमेंट अवॉइड करणार तेवढं माझा हा प्रयत्न असतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आजकाल लहान मुलांनाही लिगामेंटल इश्यूज व्हायला लागतात. थोडं खेळायला गेलं की अँकल ट्विस्ट होतो, सूज येते. या सगळ्यांचा आपण चांगलं पॉस्चर ठेवून मसलला छानपैकी स्ट्रेंथ घेऊन आपण कसं त्याचा बॉडीला मेंटेन ठेवू शकतो याबद्दल आपण डिस्कस करूयात. तुम्ही सगळे एक स्क्रीन बघू शकत असाल आणि त्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकणार की इकडे बॅड पॉस्चरचे असे वेगवेगळे फनी फोटोज आहेत. यापैकी आम्ही शुअर आहे की आपण कोणीही असं बसलेले नाही आहेत. तुम्ही घरी आपल्या मुलांना म्हणा सगळ्यांना बघत असाल की स्क्रीन समोर कोणी वेगवेगळ्या पद्धतीने बघताय. आजकाल स्मार्टफोन सिंड्रोम हा खूप कॉमन झालेला आहे. सगळ्यांच्या माना अशा खाली वाकलेल्या असतात दिवसभर नेटफ्लिक्स, युट्यूब. तर तुम्ही त्याचा क्लासिक एक्झाम्पल बघू शकता सेकंड पिक्चर मध्ये. थर्ड पिक्चर मध्ये एक बॅड पॉस्चर म्हणून एक माणूस खूप काही उचलून आणतोय. आजकाल लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना खूप 3 तासात सगळी शॉपिंग करायची असते आणि आपण वेगवेगळ्या बॅगा घेऊन जातो आणि घेऊन उचलून येतो. मग त्याच्यात आपण कसं राहायला हवं दॅट इज व्हॉट आय वॉन्ट यू टू सी इट. तुम्ही दुसऱ्याच्या तुम्ही बघू शकणार की तुम्ही स्लिंग बॅग घेतलेली एक बाई आहे आणि तिचं एका पायांवर वजन आणि हिल्समुळे तिचा पूर्ण स्पायनल कॉर्ड असा तिरपा होतो आहे. भरपूर लेडीज आपल्या किचन मध्ये खूप तासन तास उभे राहतात. आजकाल लॉकडाऊनमुळे कामवाल्या बायका पण नसल्यामुळे आपल्याला जाणवत सुद्धा नाही की आपण किती वेळ उभं राहतो आहे. आणि एंड ऑफ द डे मग आपल्या नी मध्ये थोडा थोडा दुखायला लागतं. दॅट इज नथिंग बट युअर अनइवन प्रेशर इन युअर लेग्स. फोर्थ, आता हा जो पिक्चर आहे चालण्याचा जो तुम्ही बघू शकताय स्क्रीनवर की आपण गार्डन मध्ये भरपूर लोक चालतात आहे. पण एव्हरीबडी डझंट वॉक विथ स्ट्रेट अलाइनमेंट. सम ऑफ देम वॉचिंग फोन, सम ऑफ देम आर नॉट being straight. That reflects on your body. And the last is your how you drive. Everyone, we all love to go for long drives, but how you maintain yourself, that is really important. Posture is the position in which we hold our bodies while standing, sitting, or lying down. Good posture is correct alignment of the body parts supported by right amount of muscle tension against gravity. म्हणजे याचा स्नायूवर आणि आपल्या पॉस्चरवर कंट्रोल आणण्यासाठी या दोन्ही गोष्टींचं खूप महत्व आहे. आपल्याला देवाने खूप सरळ पॉस्चर दिलाय पण आपण त्याला किती मेंटेन ठेवतो ते आपल्या हातात त्याची की आहे. म्हणून आपल्याला एक मसल स्ट्रेंथ असणं खूप गरजेचं आहे. आपण जॉईंट बदलू शकतो पण मसल स्ट्रेंथ कधी पण आपण बदलू शकतो पण देर इज नो मसल रिप्लेसमेंट. So all these small keys are there to maintain your alignments in correct way so that you can prevent yourself from arthritis, rheumatoid arthritis जे खूप कॉमनली होतं लोकांमध्ये. आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट गाऊट नावाचा पण आजकाल खूप प्रकार खूप वाढलेला आहे. आणि फोर्थ आहे की आपल्या मसल्सचं जर स्ट्रेंथ कमी असेल तर आपण वी आर ऑल प्रोन टू गेट अ फ्रॅक्चर. म्हणून थोडंसं ओल्ड एज मध्ये फ्रॅक्चरचे केसेस वाढले जातात. लहान मुलांमध्ये सुद्धा फ्रॅक्चरचे केसेस आजकाल खूप बघायला मिळतात आहे. देर इज नथिंग बट यू हॅव टू मेंटेन अ गुड मसल स्ट्रेंथ विथ एक्सरसाइजेस अँड ऑफकोर्स युअर डाएट. इन फ्रंट ऑफ युअर स्क्रीन उभं राहण्याची पण पद्धत तुमची खूप महत्वाची आहे. दोन्ही पायांवर समान वजन ठेवणं हे करेक्ट बॅलन्स पॉस्चरचं एक्झाम्पल आहे. आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या गोष्टी कॅरी कराव्या लागतात पण भरपूर वेळा आपण एका हातात खूप वजन देतो आणि दुसऱ्या हातात कमी वजन देतो आणि त्याच्यामुळे तुमचा स्पायनल कॉर्ड हा खराब व्हायला लागतो. आणि आता ड्रायव्हिंग पण आपण कसं करू शकतो, एक स्मार्टफोनला पण आपण कसा यूज करू शकतो आणि वॉकिंग पॅटर्न आपण किती अलाइनमेंट मध्ये करू शकतो. आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की ह्या गुड पॉस्चर म्हणतात आहे पण याचा खरंच काय काय फायदे आहेत ते आपल्याला आता आपण जाणून घेऊयात. एक बोन्सला आणि जॉईंट्सला यांची लाईफ आपल्याला वाढवायची आहे तर गुड पॉस्चर अतिशय महत्वाचं आहे. इनफॅक्ट तुम्हाला बॅक पेन, नेक पेन हा खूप कॉमन झालाय.
बिकॉज ऑफ अगेन आपण फोन कसा बघतोय, आपली रात्रीची झोपायची पद्धत कशी आहे. इट ऑल्सो अफेक्ट्स ऑन युअर ब्रिदिंग सिस्टम, कारण की आपण खूप वाकून काम केलं तर आपले लंग्स 100% ऍक्टिव्हेट होत नाही आणि त्याच्यामुळे सीओपीडी, क्रॉनिक अस्थमा डिसीज आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज, लंग ऍक्सेस अशा प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम चालू होऊ शकतात. म्हणून आणि आपले एक एनर्जी लेवल्स पण एक बॉडीमध्ये खूप मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. सकाळी बघा आपण सगळे फ्रेश असतो आणि संध्याकाळपर्यंत आपली कशी एनर्जी असतात ते आपलं बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं कारण आहे की आपण दिवसभरात आपली बॉडी पोझिशन कशी ठेवतो त्याचं मॅटर खूप करतं. इट ऑल्सो अफेक्ट्स ऑन युअर डायजेस्टिव्ह सिस्टम. यू विल बी सरप्राइज टू नो दॅट की आपलं कसं डायजेस्टिव्ह सिस्टमला पॉश्चरचं काम असेल. तर इट इम्प्रूव्ह युअर ब्लड सर्क्युलेशन. हेल्दी ब्लड फ्लो रिक्वायर्स प्रॉपर अलाइनमेंट अँड अवॉइडिंग पोझिशन विच क्रॅम्प सर्क्युलेशन लाईक क्रॉसिंग युअर लेग्स. किती लोक आपण बसताना एकावर एक पाय ठेवून बसतो किंवा दोन्ही पायांच्या फोल्ड करतो आणि त्यामुळे आपल्याला 5 ते 7 मिनिटं ही पोझिशन खूप छान आहे वज्रासनाची. पण एक 15 ते 20 मिनिटं जरी आपण या पोझिशनला कॅरी केलं तर आपल्याला थोडंसं मुंग्या आल्यासारखं जाणवतं, कारण की तो ब्लड फ्लो आपला रिस्ट्रिक्टेड होतो. म्हणून आपण म्हणतोय की गुड पॉस्चर हे मेंटेन ठेवणं अतिशय गरजेचं आहे. खूप लोकांना एक हेडेक होतो आणि मला इथे सांगायला खूप आवडेल की पुअर पॉस्चरमुळे पण हेडेक होऊ शकतो. बिकॉज इट इन्क्रीजेस अ मसल टेन्शन इन द बॅक ऑफ द नेक. म्हणजे हे खूप गरजेचं आहे की आपल्याला एक सरळ मान ठेवण्याची पद्धत गरजेची असून आपल्या चष्म्याचं अलाइनमेंट पण आपल्याला सरळ ठेवणं गरजेचं आहे. भरपूर वेळा आमच्याकडे पेशंट येतात की डॉक्टर नाही चष्म्याचा नंबर वाढला का किंवा काय प्रॉब्लेम असू शकतो नक्की. त्यांना खूप टेस्ट करतात ते आणि नंतर त्यांना मी निदान सांगते की तुम्ही खूप वाकून बघतात आहे आणि तुमची अलाइनमेंट जी चष्म्याची आहे ती पूर्ण वेळ पेपर वाचताना डिस्टर्ब होते आहे. म्हणून तुम्हाला तुमचं ब्लड सर्क्युलेशन ब्रेनकडे 100% नाही असल्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन म्हणा किंवा हळूहळू अल्झायमर्स कडे वळणं किंवा डिमेन्शियाकडे वळणं हे खूप कॉमन झालेलं आहे. इनफॅक्ट यू विल बी सरप्राईज की आपल्याला वर्टायगोचे पण यामुळे एपिसोड्स येऊ शकतात. तर एक करेक्ट नेक पोझिशन ठेवणं, करेक्ट अलाइनमेंट मध्ये आपला चष्मा ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि या सगळ्याचं एकच कारण आहे स्पायनल कॉर्ड, बिकॉज spine is a mother of everything. So I request, hope everybody are sitting more erect. आणि अगदी छान पैकी स्पायनल कॉर्डला थोडा स्ट्रेच करत राहा तुम्ही आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि रिलॅक्स बॉडी ठेवा. टेक अ डीप ब्रेथ. आपल्या सगळ्यांना मी खूप वेगळी एक डेफिनेशन सांगणार आहे हेल्थ बद्दलची. डॉक्टर हेगडे हे खूप मोठे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी खूप सिंपल भाषेत एक हेल्थची डेफिनेशन दिली आहे की ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे व्हॉट इज हेल्थ. यू हॅव एन्थुझियाझम टू वर्क अँड एन्थुझियाझम टू कम्पेन्सेट इट. याचा असा अर्थ असतो की आपण हेल्दी खरंच आहेत की नाही आहेत हे आता आपण सगळे एका मिनिटात आपल्या सगळ्यांना कळणार आहेत. तर ते कसं कळणार आहेत. तर मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की एक प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा आहे आता की मी सकाळी उठल्यानंतर when you get up in the morning and ask yourself, do I want to go to work? म्हणजे मला कामाला जायची इच्छा आहे का. आणि जर आन्सर असेल हो हो बिलकुल, नाहीतर एका छोट्या मुलाला आपण विचारू शकतो की आज तुला शाळा अटेंड करायची आहे का बाबा. आणि जर मनात उत्तर येत असेल की अरे आज परत शाळा का, या आज परत तोच ऑफिस का, आज खूप मीटिंग्स राहणार आहेत, याचा अर्थ तुमचं माइंड अनहेल्दी आहे. येस, दॅट इज युअर अनहेल्दी माइंड. आणि जर तुमचं उत्तर तुमच्या मनातून तुम्हाला असे येत असेल की नाही, आय वॉन्ट टू गो टू वर्क, आय वॉन्ट टू प्ले टुडे, it's going to be interesting school for like today it's a learning day for me. If that kind of compassionate it comes within yourself, that means you have a healthy mindset up. I hope you got your answer and I hope many of us are healthy, because healthy mind only get healthy body. It all depends what you think, it all reflects in your body. आणि जर कोणाचं अनहेल्दी माइंड असेल तर नथिंग टू वरी, आय हॅव अ सोल्युशन फॉर दॅट ॲज वेल.
because change is a constant phenomena in this world. प्रत्येक क्षणाला हा वेळ बदलतोय, प्रत्येक क्षणाला आपला हार्ट रेट बदलतो आहे, प्रत्येक क्षणाला आपल्या ऑर्गनची लाईफ बदलतात आहे आणि त्याचा कंट्रोल हा फक्त आपल्या हातात आहे. आज पॅन्डेमिक कंडिशन मध्ये एव्हरीबडी आर प्रेइंग फॉर अ बेस्ट हेल्थ, बट इट स्टार्ट्स विदिन युअर सेल्फ. आज बेस्ट हेल्थ आपण देवाला खूप प्रार्थना केली तर एक आतमध्ये आपला देव असतो जो आपल्या थॉट्सनी क्रिएट होतो, ज्याला आपण म्हणतो सोल ऑफ द बॉडी, जो आपण क्रिएट करतो थॉट रोज आपल्या मनात. आणि जसं आपण आपल्या स्वतःची काळजी घेतो त्याप्रमाणे आपली बॉडी आपल्याला रिफ्लेक्ट करते. म्हणून मी आज सगळ्यांना एक रिक्वेस्ट करणार की आपल्या देवाला पण आपण जेवढा नमस्कार करतो तेवढा आपल्या बॉडीमध्ये आपण जो थॉट क्रिएट करतो किंवा आपण आपल्या बॉडीची जे बायोलॉजिकल क्लॉक आपण मेंटेन करतो, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपण किती वाजता उठतोय, आपण किती वाजता ब्रेकफास्ट करतो आहे, आपण किती वाजता आपलं फ्रुट्स खातो आहे, किंवा एक वॉटर इंटेक आज किती झालेला आहे आपल्या बॉडीमध्ये, याचा ठेवणं रेकॉर्ड खूप गरजेचं आहे. जसं आपण काही मिनिटात आपण देवाला प्रार्थना करतो किंवा मेडिटेशन करतो, त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला एक रिमाइंडर द्यायला हवं की सिप ऑफ द वॉटर, थोडं पाणी प्यायचं आहे आपल्याला, हळूहळू कधी थोड्या वेळात आपण फ्रुट्स खायला हवेत. या सगळ्यांवर आपल्याला एक कंट्रोल आला की इट रिफ्लेक्ट्स टू पॉझिटिव्ह माइंड आणि प्रत्येक विचार हा फक्त पॉझिटिव्ह मार्गानेच आपण करणार. तर ही आज आपण प्रार्थना आपल्या मनात ठेवली तर डेफिनेटली आय एम शुअर की आपण डिसीज पासून खूप दूर जाणार आहोत. आणि प्रत्येकाला जी भीती वाटते की मला कोणाला अल्सर नको व्हायला, मला आर्थरायटिस नको व्हायला, तर त्याच्यासाठी चेंज इज अ कॉन्स्टंट फिनॉमिना. आजचा आपण जो लाईफस्टाईल आपण मेंटेन करतो आहे तो खूप महत्वाचा आहे. आज आपण 12 तासांपैकी किंवा 24 तासांपैकी 8 तास छान झोप असणं खूप गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सकाळचे 8 ते 10 तास आपल्या बॉडी पोझिशनला, आपल्या माइंडला कसं मेंटेन ठेवतोय, what thoughts we are entertaining, that also reflects. Hypertension is nothing but a excessive thinking of your own ways. So there is always way to solve the problem and we should be solver, not a problem creator for our body. मला नॉर्मली खूप एक ऑक्सफर्ड मध्ये मी वाचलं होतं, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं एक जर्नल होतं की डिसीज कॅन बी करेक्टेड बाय युअर ओन माइंड. So I feel you should never mind. That is what the mind setup we should all create it. That means you increase your conscious level of your mind to look forward and to take care of your body. कारण की ही जी हेल्दी जनरेशन आहे ती आपण कशी करतो आहे आणि पुढच्या जनरेशनला आपण काय शिकवतोय, कारण की एव्हरीबडी इज ऑब्झर्विंग अस टुडे. सो वी शुड बी द एक्झाम्पल फॉर नेक्स्ट जनरेशन. एक मिथ म्हणतात हेल्थच्या बाबतीत की डॉक्टर मला जेव्हा ओपीडी मध्ये येतात ते मला म्हणतात की डॉक्टर मला एक काही गोष्ट सांगा की मी माझी बॉडी प्रिझर्व कशी करायला हवी, की खूप छानपैकी मला हेल्थ कशी ठेवता येईल. तर मला कधी सरप्राइझिंगली वाटते की याचं उत्तर म्हणजे सरप्राइझिंगली मला असं वाटतं की आपल्याला हे प्रिझर्व करता काही येत नाही. एक खूप मोठी स्टडी झाली होती युकेला, त्यातला नाव म्हणतात की मल्टी रिस्क फॅक्टर इंटरव्हेन्शनल ट्रायल स्टडी. ते ऑलमोस्ट 25 वर्ष चालले आणि त्या स्टडीचं महत्व होतं की त्याच्यात हायपरटेन्सिव्ह पेशंट होते, डायबिटीज पेशंट होते, थायरॉइड होतं, बॉडी रेशो सगळं ॲबनॉर्मल झालेले लोक होते, सगळे पेशंट्स होते. आणि त्याच्यावर त्यांनी केलं की आपण यांना कसं प्रिव्हेंट करू शकतो या सगळ्यांची, या डिसीज पासून हेल्थ. तर इट शोज देर इज नथिंग सो फार कॉल्ड रिस्क फॅक्टर. आपण आपल्या बॉडीला कसं मेंटेन करतो ते खूप महत्वाचं आहे आणि दॅट स्टार्ट फ्रॉम टुडे, टुमॉरो अँड फॉर एव्हर. सो देर इज ओनली देर आर ओनली 3 वर्ड, दॅट इज टुडेज, टुमॉरो अँड फॉर एव्हर. सो आय होप यू गॉट द पॉइंट इज change your lifestyle. That includes your sleeping pattern, that includes your exercising pattern, that includes your positive thinking. Build a faith. कशावर पण आपण भरोसा ठेवायला आज खूप गरजेचं आहे, पण त्या फक्त पॉझिटिव्ह मार्गानेच. एक सूर्यप्रकाश पण रोज आपल्याला मिळतो आहे आणि आपण लकीली अशा कंट्रीमध्ये आहोत जिथे आपल्याला सनशाईन, वी कॅन सी एव्हरी डे रेज, वी कॅन मीट sun every day, and which gives you hope. So I want you to start walking,
take a small steady breaths, get a control on your breathing system. आपल्या योग परिषदेत रोज तुम्ही ब्रीथिंग प्रॅक्टिस करताय. दॅट इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक टू गेट अ कंट्रोल on your conscious level, on your mind and subconscious mind as well, because everything is mind, heart and lungs. Here I would like to show you pictures. I hope you are not among them, where you can see a rounded back shoulders, which everybody have a habit of taking the support of armrest or leaning forward, which is extremely bad for not only for your lungs but also for your brain. Yes, towards 60s and 70s, if you want a healthy mind, you want to prevent yourself from dementia, Alzheimer's disease, your spinal cord has to be straightened. The first picture, because of she's been leaning on something, 100% circulation is not going towards our heart, lungs, intestine, and the most important towards our mind. That time she's doing some productive work. But the picture, because of her spinal cord alignment, she's not able to provide 100% nutrition. आपली ही विषय सायकल असतात. एक लहान मुलगा असा सरळ उभा राहायला लागतो, हळूहळू आपण यंग एज मध्ये असं येतो, आणि जेव्हा आपण खूप काम करायला लागतोय 40s to 50s आपण या पोझिशन मध्ये येतो. आणि थर्ड, द वर्स्ट is towards your old age, how you maintain yourself in 30s and 40s and 50s, it all replaces in 60s and 70s. So my dear friends, don't worry about even though you're in 60s or 70s or 90s. Yes, I do have patients in 90s where I keep their spinal cord so straightened to avoid any complications in their life. So we should not fall into this kind of postures. That's a vicious cycle. You'll be surprised की आपण खराब पद्धतीने बसल्यामुळे पुअर पॉस्चरमुळे आपल्याला इनकॉन्टिनन्स होऊ शकतो. इनकॉन्टिनन्स म्हणजे काय, तर आपल्याला युरिन लिकेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो जेव्हा आपण खूप खडखडून हसतो किंवा आपल्याला कॉफ होतो, तर त्यामुळे आपलं ऍब्डॉमिनल प्रेशर खूप वाढतं ब्लॅडर मधलं, आणि त्यामुळे आपल्याला पेल्विक फ्लोरचे जे मसल्स असतात ते वीक व्हायला लागतात, आणि म्हणून बॅड पॉस्चर कॅन कॉज यू फॉर इनकॉन्टिनन्स. As I've already discussed about the constipation, the food as you eat, it matters how you sit, how you appreciate your each food. माझे आई आणि आम्हाला लहानपणापासून एक सांगितले की ताटात जे आहे ते खायचे, आपल्याला फूडला आपण रिस्पेक्ट करायचं आहे, चाहे ते भाजी भाकरी असो किंवा ते काजू किसमिस असो, पण आपण त्याला कशा हॅपी मोमेंट एन्जॉय करतो खाताना, आणि आपली बसण्याची पद्धत ही खूप महत्वाची आहे. कारण की या गोष्टींना आतापासून आपल्याला यंग एज पासूनच लक्ष ठेवायला हवं. आणि ऑफकोर्स when you are in 60s and 70s, in fact you should be having a practice of consistency, की आतापर्यंत आपल्याला त्याच्यावर मास्टरी यायला हवं की माझा स्पायनल कॉर्ड एकदम सरळ आहे. आधीच्या काळात आजोबा आजी त्या लोकांचे जॉईंट रिप्लेसमेंट कधीच नव्हते व्हायचे. त्यांना आर्थरायटिस नावाचा एज सुद्धा खूप लेटर स्टेजेस ऑफ 90s मध्ये कळायचं. मला माझ्या आजोबाजूंनी आठवतात की 96 पर्यंत त्यांनी सायकल चालवायचे होते. Till his last breath he was cycling. So I understood after learning their lifestyle, their positive thinking, because there was no time for a negativity. So that all reflects in your body and thoughts. So metabolic rate is also improved when you sit straight. And definitely it also helps you to maintain your good body weight. आपण खूप वेळा असं स्लाउच होऊन बसलो की पोटाची बेली खूप छानपैकी बाहेर निघते, आणि स्पेशली आता तर लॉकडाऊन मध्ये अजून त्याची साईज खूप मोठी होते, आणि आपण वेळ घालवतो व्हॉट्सअपवर असे असतो की अरे वा पोटाच्या बेलीला कोण म्हणणार, करोना आलेला आहे जरा थोडं कंट्रोल घे. पण आपण बसण्याची पद्धत, सोफा, ह्या आपल्या गोष्टीला खूप कॉज करू शकतात. इनफॅक्ट आपल्याला आपला मूडवर पण खूप अफेक्ट करतं. जर तुम्ही या फोटोमध्ये बघू शकणार डायग्रामॅटिकली, एक बॅड पॉस्चरमुळे आपला हेडेक, ऍसिडिक रिफ्लेक्स, नी जॉईंट पेन, हिप जॉईंट पेन, जो हील मध्ये आजकाल खूप कॉमनली पेन दिसतो आहे. यंग मुलांपासून आमच्याकडे पेशंट येतात 30 मध्ये, किंवा एक 12 वर्षाचा काल मुलगा होता त्याला हील मध्ये पेन व्हायला लागला.
is nothing but he has only one leg while sitting, while eating, while walking, or while playing. म्हणून आजपासून आपल्या आजूबाजूला जे पण लोक आहेत त्यांना तुम्ही एकच कमांड देणार, बिकॉज कमांड इज नीडेड फॉर युअर बॉडी. आज आपल्याला कमांड मिळतं की जेवण झालं का, खाल्लं का, पण आता आपली थोडी कमांड आपण ब्रेनला वेगळी देणार आहोत, जी आपण म्हणणार आहोत स्पायनल कॉर्ड सरळ व्हा, स्पायनल कॉर्ड एकदम ताट बसायचे आहे, बी टॉलर. A strong positive mental attitude will create more miracles than your bundle of drugs. आणि इथे एकही अशी मेडिसिन नाही आहे की जी आपण खाल्ली की आपल्या स्पायनल कॉर्ड या आपल्याला डिसीज पासून मुक्त करणार. आणि असं कुठलीही मेडिसिन पण येणार नाही की ज्याने आपले सगळे न्यूट्रिशनल व्हॅल्यू कम्प्लीट होतील. पण जे आपण न्यूट्रिशन रोज घेतो आहे त्याचं ऍब्झॉर्प्शन होणं बॉडीला खूप महत्वाचं आहे. बिकॉज health is like money. We never have a true idea of its value until we lose it. It's a very famous quote. And here the vicious cycle of healthy living. If you have a positive thinking, you feel good. Regular exercise, if you do it, you will able to digest what you are eating it. So eat better. That will lead for good nutrition and healthy mind. Posture in motion. That body mechanics refers how we position our body to perform movement activities like pushing, lifting, carrying. आज आपण खूप गोष्टी आणतोय एका दमात, आपल्याला असं वाटतं की 8 दिवसांचं शॉपिंग करून घ्यावं आणि मग एकदम घरी मस्तपैकी राहावं, आणि त्या दिवशी नेमकं आपल्याला लोअर बॅक पेन होतो. पण याचं आपल्याला कारण वाटतं की अरे मी तर खूप उचलला आज त्याच्यामुळे तर नसावं. पण ही रॉंग प्रॅक्टिस वर्ष आणि वर्ष आपण करतो आहे. त्यामुळे तुम्ही रोज लंबार एक स्पायनल कॉर्ड असतो जो आपल्याला 5 वर्टिब्राज असतात आपल्या लोअर लंबार वर्टिब्राला, आणि त्याचं ऑपरेशन जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण जे बॉडी वेट आपण उचलतो आहे रोजचं डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये, रादर दॅन डम्बेल्स, इनफॅक्ट आय प्रिफर की आपण घरच्या ग्रॉसरी बॅग उचलतो, पण त्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण दोन्ही पायांवर उभं करेक्टली सेम बॉडी वेट टाकतो आहे तर आपण आर्थरायटिसला पण प्रिव्हेंट करू शकतो. येस, द की इज हिअर इक्वल वेट डिस्ट्रीब्युशन. जसं आपण गाडीच्या टायर्स मध्ये हवा चारी याच्यात सेम भरतो तर ती गाडी बॅलन्स होते, आणि तसंच बॅलन्स आपल्याला आपल्या लाईफ मध्ये ठेवायचं आहे, इन थॉट्स ऑल्सो, इन बॉडी पोझिशन ऑल्सो. सो स्पाइन इज अ मदर ऑफ आवर बॉडी. सो बाय कीपिंग युअर न्यूट्रल स्पाइन, न्यूट्रल म्हणजे काय तर आपले शोल्डर सरळ ठेवणे खूप गरजेचे आहेत, आपले नीज बेंड न ठेवता त्याला ताठ ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात आपण म्हणणार की आपल्या बॉडीला पण आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा आपले टमी मसल्स, कोर मसल जे आम्ही म्हणतो त्याला आपण आतमध्ये खेचून ठेवून आपण बोलणं शिकायला हवं. ह्या एक की आहे लाईफस्टाईलला चेंज करण्याची, बॉडी पोझिशनला आपण स्ट्रॉंग करायची. आणि आपण जे फुटवेअर्स आहेत आपले, आज लॉकडाऊन मध्ये आपण विचार करतो बाहेर जायचं नाहीये मग कशाला स्लीपर चालू द्या वर्ष आणि वर्ष, ती नको. जर तुम्ही भरपूर बघितलं असेल की आपली स्लीपर मध्ये पण आपल्याला मीडियल साईडला डिप्रेशन यायला लागतात, आणि ते डिप्रेशनचं कारण इज नथिंग बट युअर ओन बॉडी वेट, आणि दॅट डॅमेजेस युअर नी. तर आज सगळ्यांनी आपले स्लीपरचे पोझिशन बघा की त्या एका साईडला वाकलेले आहेत का, ते झोपले आहेत का, आणि जर तसं असेल तर आय वुड रिक्वेस्ट यू टू चेंज युअर स्लीपर्स इमिडिएटली. अँड द मोस्ट इम्पॉर्टंटली वेट डिस्ट्रीब्युशन हॅज टू बी इक्वल. दॅट विल ऑल्सो हेल्प यू टू मेंटेन युअर बॉडी पोझिशन स्ट्रेट. आणि मी शुअर आहे की तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंट पासून दूर करता येईल तुम्हाला स्वतःला, आपल्याला अवॉइड करायचं आहे. या छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. सेकंडली आम्हाला खूप वेळा असा प्रश्न विचारला जातो की करेक्ट बॉडी पॉस्चर म्हणजे तुमचं नेमकं म्हणणं की पॉइंट मध्ये जर आपण म्हटलं तर डे टू डे लाईफ मध्ये आपण जे सॉफ्ट सोफाज आहेत जे छानपैकी आपण बसून राहतो, किंवा आर्मरेस्ट चेअर आहे त्याच्यावर आपण लीन होतो, किंवा समोरचा जो आपला टेबल आहे स्टडी टेबल त्याच्यावर आपण फॉरवर्ड बेंड होतो. हे न होता मी म्हणणार की आपण जितकं कशावरही लीन नको. आपल्याला लहानपणापासून सांगतात की आपण इंडिपेंडेंट हवं आहे, आपण कोणावर पण डिपेंडन्सी नको आहे, आणि स्पेशली ओल्ड एज मध्ये आपल्याला ही जास्त जाणीव होते.
मी पेशंट बघतात की जेव्हा ते 90 मध्ये येतात, 70 मध्ये येतात, 80 मध्ये पण येतात, त्यांचं मोठं ऑपरेशन जरी झालं तरी मला त्यांना डिपेंडेंट ठेवणं बिलकुल आवडत नाही. चाहे ते नर्सिंग स्टाफ असो, चाहे त्यांची मुलं असो, पण आय वॉन्ट दे शुड बी इंडिपेंडेंट ऍट द एज ऑफ 95 ऑल्सो, 98 आफ्टर एनी ऑफ द ऑपरेशन, इवन इट्स अ हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट. तुम्हाला पुढे फोटो दाखवेल मी की कसे पेशंट असतात 95 चे पण आणि ते इंडिपेंडेंट असतात. ते कम टू द क्लिनिक बाय देअर ओन. आणि तेवढे इंडिपेंडेंट लाईफस्टाईल साठी आजचा जो दिवस आहे त्याला तुम्ही इंडिपेंडेंट करायला शिका. ते इंडिपेंडेंट म्हणजे एकावर एक नी ठेवणं रॉंग, लीन होणं आपल्या बॉडीला, आर्म रेस्ट असो किंवा समोरचा डेस्क असो त्याच्यावर आपल्याला लीन नाही होण्याचं. क्रॉस लेग सिटिंग, जे आपण भरपूर लेडीज क्रॉस लेग करून बसतात, दॅट इज नॉट एट ऑल गुड फॉर युअर बॉडी. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मी म्हणणार की आपलं बॉडी वेट, वेस्ट हिप रेशो हा आपल्याला कंट्रोलला घेणं अतिशय गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला शिकायला लागणार आहेत. यू विल बी सरप्राईज की एक मी तुमच्या सगळ्यांसाठी खूप छान एक पिक्चर दाखवते आहे. इथे एक बार डायग्राम आहे आणि या साईडला जे तुम्ही बघताय ते इंट्राडिस्कल प्रेशर असो. जेव्हा तुम्ही ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे येतात आणि त्यांना सांगतात की आजकाल काही वर्षांपासून म्हणा पाठीत गॅप झालेला आहे, मणक्यात गॅप झालेला आहे आणि त्यामुळे ती नर्व दबल्या जाते. पण जर तुम्ही याचं मूळ कारण बघणार, आज आपण रोज कसं बसतो आहे ते इंट्राडस्कल प्रेशर आपण खूप कमी करू शकतो. तर इथे तुम्ही डायग्राम बघू शकताय की आपण जेव्हा झोपतो आहे तेव्हा आपलं डेस्क प्रेशर हे फक्त 25 असतं आणि आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा ते 100 होतं. ठीक आहे. पण आपण उभं राहून ज्या पण गोष्टी उचलून आणतो किंवा पुढे वाकून आणतो तेव्हा तेच प्रेशर 220 होऊन जातं, डबल होऊन जातं. आणि सगळ्यात प्रेशर हायेस्ट असतं ते म्हणजे आपण वाकून बसतो न सपोर्ट घेता. जे आपण मॅक्झिमम लोक, आय एम शुअर की आता कोणी असं वाकून स्क्रीनला बघत नाही आहे. आपली स्क्रीन सरळ ठेवा आणि आपली पाठीचा कणा अतिशय सरळ ठेवा. मानेला पण अगदी chin up position. Nobody likes double chin. I'm sure about it. Everybody wants a young and smart and energetic life. So these are the key points which I want you to learn it. तर आज तुम्ही या डायग्राम मधून हे शिकतात आहे की आपल्याला बॅकला सपोर्ट घेणं इतकं पण गरजेचं नाहीये, पण आपल्या स्पाइनला स्ट्रेट ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. मग आता तुम्ही सगळ्यांना प्रश्न पडेल की आता या डॉक्टरांचं म्हणणं काय आहे की कसं उभं राहावं. तिथे एक छोटीशी की दिली आहे मी. तिथे जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा किती लोकांचे आपले शोल्डर वाकलेले असतात. आज तुम्ही जेवताना ऑब्झर्व करा सगळ्यांना किंवा बसताना ऑब्झर्व करा, सगळ्यांचे शोल्डर असे राउंडेड झालेले असतात आणि ते राउंडेड शोल्डर्स लंग्सला एक्सपांड नाही करू देत. म्हणून ऑक्सिजन लेवल्स आज सगळ्यांना मॉनिटर करण्याच्या पूर्वी तुम्ही ते डिफ्लेक्शन येण्यापूर्वी, ऑक्सिजन कमी होण्यापूर्वी काय तुम्ही आपले शोल्डर स्ट्रेट आणि अपराईट ठेवू शकणार? काय तुम्ही छातीचा कणा आणि पाठीचा कणा, मी दोन्ही कणा म्हणणार आणि त्या दोघांना को रिलेशन आहे आणि त्याचं को रिलेशन आहे ऍब्डॉमिनल मसल्स. पोटाची बेली आतमध्ये कॉन्ट्रॅक्ट करून तुम्हाला श्वास वर घ्यायचा आहे आणि मग बघा तुमचं ऑक्सिजन लेवल किती छान पैकी मेंटेन राहतं. आणि जेवढं तुमचं ऑक्सिजन मेंटेन होणार तेवढं तुमचे ब्रेन सेल्स रोज नवीन तयार होतात, ते रोज अजून वाढत जाणार आणि तेच ब्रेन सेल तुम्हाला ओल्ड एज मध्ये, यंग एज मध्ये डिसिजन घेताना, कॅल्क्युलेशन करताना, जुनी मेमरी कुठली तुम्हाला आठवायची की लहानपणाचं मला काहीतरी आठवायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी आठवायच्या आहेत, पण आपल्याला रिकनेक्ट करायला खूप वेळ लागतो कधी कधी. आणि खूप लोकांची खूप छान मेमरी असणार. तुम्ही आठवणार की तुमचे ग्रँड पेरेंट्स, तुमचे आजोबा आजी, त्या काळात त्यांना लोकांना सगळं काही डिटेल सोबत माहिती असायची. तेव्हा नाही तर व्हॉट्सअप राहायचं किंवा कॉन्टॅक्ट सेव्ह राहायचे, पण त्यांना सगळं काही टेलिग्राम, त्यांचा ऍड्रेस, पिन कोड या सहित त्यांना लक्षात राहायचं. आणि त्याचं कारण नथिंग बट इज युअर स्पायनल कॉर्ड विच सप्लायज ब्लड टुवर्ड्स युअर ब्रेन सेल्स, ब्रेन स्टीमला, मेडुला ऑब्लागेंटाला. आणि जो छोटा ऑक्सिपिटल लोब असतो, आपल्या पाठीमागे मेंदू असतो, छोटा मेंदू असतो, म्हणून म्हणतात सगळे त्याला मारायचं नाही खूप जोराने, कारण की तो आपल्याला बॅलन्स सेंटर करतो. त्याच्यात आपलं कोऑर्डिनेशन असतं, जजमेंट असतात. गाडी चालवताना जजमेंट असणं खूप गरजेचं आहे, बसताना जजमेंट असणं खूप गरजेचं आहे. भरपूर वेळा पेशंट येतात आणि ते जस्ट पडतात की बसताना अलाइनमेंट त्यांना कळली नाही, जजमेंट लूज झालं आणि माझी आई पडली डॉक्टर, आणि मग त्यांचं काय तर हिप रिप्लेसमेंट करायचं.
तर आम्हा लोकांना असं वाटतं की आपण ह्या गोष्टी आधीपासून जर आपल्या ओल्ड लोक घरी असले किंवा आपल्या यंग एज मध्ये 40 to 50s मध्ये जेव्हा थोडं आपल्या चेंजेस व्हायला लागतात, वेअर अँड टेअर व्हायला लागतं, तेव्हा जर आपण शिकलो तर ह्या गोष्टींचा तुम्हाला खूप लाभ होईल. आज सगळे IT लोक, बँकर्स लोक सगळे तासन तास 12 तास बसतात आहे स्क्रीन समोर, आणि स्क्रीन समोर बसताना त्यांना सगळ्याच गोष्टी अगदी जवळ पाहिजे असतात. पाण्याची बॉटल म्हणा किंवा त्यांना खाण्याच्या गोष्टी सुद्धा तिथेच हव्या असतात. तर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की तुम्ही बसा, पण थोड्या गोष्टी सोबत घेऊन नका बसू, की जेणेकरून तुम्ही ब्रेकडाऊन करणार आपले पॉश्चर. आणि ते ब्रेकडाऊन कधी कधी व्हायला हवं, तर एव्हरी 10 to 12 मिनिट्स मध्ये एव्हरी पोझिशन ब्रेकडाऊन व्हायला हवी. आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला सांगते आणि आता आपल्या सगळ्यांना थोडं ब्रेकडाऊन करायचं आहे. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करणार की सगळ्यांनी उठाक बैठाक एक 5 वेळा तरी करा, आणि मग फील करा की अजून आपल्याला नॉलेज ग्रास्प करायचं आहे तर थोडी ऍक्टिव्हिटी करा. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, wherever you are sitting, just get up from your chair आणि उठाक बैठाक, तुम्ही उठा आणि बसा आणि उठा आणि बसा. जस्ट रिलॅक्स युअर knees, रिलॅक्स युअर स्पायनल कॉर्ड. 5 वेळा. टेक अ डीप ब्रेथ. सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि बसायचं आहे. सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि बसायचं आहे. प्लीज गेट अप फ्रॉम युअर बॉडी, गेट अप फ्रॉम युअर चेअर अँड कीप युअर बॉडी अलाइनमेंट स्ट्रेट. Feel fresh, everybody? Come on. Take a deep breath. Now let's move towards our sleeping posture. सगळ्यांना झोपेतच मुंग्या येतात आणि सकाळी उठलं कीच लक्षात येतं. असं का? तर आपण झोपतो कसं आहे ते पण खूप महत्वाचं आहे. खूप वेळा नी आर्थरायटिस, सूज, सकाळी उठलं की पायांवर एवढी सूज व्हायला लागतात, स्पेशली नीवर. आणि त्याचं कारण नथिंग बट आपण काय ईट करतो रात्रीचं, इन्फ्लमेटरी फूड आणि नॉन इन्फ्लमेटरी फूड, हे पण आपण बोलणार आहोत पुढे. पण आपण काय रात्री खातो आणि रात्रीचे पोझिशन आपण कसे ठेवतो आहे हे आपल्याला कळणं पण गरजेचं आहे. तसं सरळ झोपणं अतिशय महत्वाचं आहे आणि सॉफ्ट मॅट्रेस खूप अवॉइड करायचं आहे. फोम म्हणा किंवा फोम पिलोज म्हणा, या गोष्टी जेवढ्या तुम्ही अवॉइड करणार तेवढं तुम्हाला सगळ्यांसाठी खूप छान आहे. जर तुम्ही बघणार तर फोटोमध्ये आपण एक पिलो ठेवली आहे काफ मसलच्या खाली. ज्या बायकांना व्हेरिकोजचा प्रॉब्लेम असतात, जे लोक खूप उभे राहतात तासन तास, आपले पार्लर वाले असतात किंवा पोलीस लोक असतात, त्याच्यात आम्ही खूप कॉमनली बघतो इवन वुमेन हु हॅव बीन इन टू द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट किंवा किचन मध्ये तासन तास उभं राहून सगळे टुवर्ड्स द 70s and 60s त्यांना व्हेरिकोज वेन्स व्हायला लागतात, ब्लूश वेन्स व्हायला लागतात. आणि त्याचं कारण हे एकच असतं की आपण खूप वेळ पाय लटकवून ठेवतो. म्हणून पायांना काफ मसलला रिलॅक्स करण्यासाठी एक तर म्हणजे एलिव्हेटेड पोझिशन ठेवायला हवी किंवा आपण त्यांना एक पिलो देऊन थोडं एलिव्हेटेड आणि थोडं रिलॅक्स ठेवायला हवं. जॉईंट इन्फ्लमेशन नीच्या अराउंड आपल्याला जर कमी करायचं असेल, कारण की भरपूर वेळा नी पेन हा मध्यभागी जास्त फील होतो, पटेलाच्या ऑल अराउंड. आणि पटेला एक खूप छोटा बोन असतो, ट्रँग्युलर बोन असतो तो, आणि त्याला मेंटेन ठेवण्यासाठी त्याच्या आजूबाजूची जी मसल आहे आणि सॉफ्ट टिश्यू ज्याला आपण लिगामेंट्स म्हणतो, त्या लोकांची लॅक्झिटिव्हिटी मेंटेन करण्यासाठी त्याला आपल्याला फक्त पिलो ठेवणं एक गरजेचं आहे की एका नीचा प्रेशर दुसऱ्या नीवर न येता आपण त्याला छानपैकी पोझिशन मेंटेन ठेवू शकतो. आणि हातांची पोझिशन पण खूप मॅटर करतात, कारण सकाळी उठले की भरपूर पेशंटला हातात पण मुंग्या येतात. फ्रोझन शोल्डर सुद्धा झोपण्याच्या पोझिशनने पण होऊ शकतं, कारण की रात्रभर जर आपण 5 ते 6 तास एका पोझिशनवर एका खुर्चीवर जरी झोपलो तरी सकाळी उठलं की थोडा जाम होतो आणि मग आपण विचार करतो की डायबिटीजमुळे तर नसावं, आज माझं शुगर काल असं खाल्लं म्हणून तर नसावं. पण मला सगळ्यांना हे सांगायचे की आपण रात्री कसं झोपतो आहे. जर आपण एका खुशीवर तासन तास झोपतो आहे तर ती न बदल्या जाणारच जाणार. त्याचं लाईफ आपण कमी करतोय, कारण की तिथे ब्लड सप्लाय वाढत नसल्यामुळे त्यांचा न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी झाला आहे. आणि जी आपण रोज 8 तासांची पोझिशन झोपण्याची आहे, जर त्याला आपण इम्प्रूव्ह केलं तर नक्कीच तुम्हाला 60-70 मध्ये ज्या कॉम्प्लिकेशन येतात, फ्रोझन शोल्डर असतो, पेनाक सिंड्रोम असतो, आर्थरायटिस असतात, स्कोलिओसिस म्हणा किंवा सायटिका पेन म्हणा, या सगळ्यांचं कारण आहे की तुम्ही पोझिशन दिवसभरात कशी मेंटेन ठेवता.
आता करेक्ट वे ऑफ वॉकिंग इज रिअली इम्पॉर्टंट. कारण की मी गार्डन मध्ये म्हणा किंवा आपण नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये खूप लोकांना आपण ऑब्झर्व करतो. सगळ्यांची एक तर माना खाली असतात आणि जे चालण्याची पद्धत आहे ते छोट्या छोट्या स्टेप लेंथ घेतात ते. म्हणजे दोन्ही पायांमधलं अंतर हे खूप कमी असतं आणि भरपूर वेळा माणसांमध्ये तुम्ही बघा ना तर त्यांचे पाय एका साईडला दोन्ही अपोजिट साईडला जातात. यांना कंट्रोल आणणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या सिमेट्री मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. सिमेट्री म्हणजे काय? तर दोन्ही पायांवर एकतर इक्वल वेट देणं, ते हिप मसल्स मधून, नी मसल मधून आणि अँकल मधून एकाच अलाइनमेंट मध्ये जायला हवं. आणि ऑलवेज कीप युअर हील फर्स्ट. म्हणजे आपण पहिल्यांदा जेव्हा पावलं टाकतो तेव्हा सायटिका नावाची नर्व्हला आपल्याला जर खेचायचं असेल तर तुम्हाला काहीही करायचं नाही. फक्त तुमच्या वॉकिंग पोझिशनला, वॉकिंग पॅटर्नला बेटर करायचं आहे. आणि ते कसं होणार? तर तुम्हाला हील आपली खूप लॉंग टाकायची आहे आणि असं खेचून काढायचं आहे. इनफॅक्ट मी म्हणणार ट्रेडमिलवर नाही चाललं तरीही चालेल. अप हिल असतो, डाऊन हिल असतो, चढाव उतार, याच्यावर जर आपण लॉंग स्टेप करत करत, पण आपण नॉर्मली काय करतो, जेव्हा चढाव असतो तेव्हा वाकून जातो. त्या गोष्टीला अवॉइड केलं की चढाव आला की अजून पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्याला लॉंग स्ट्राईड दाखवायचं आहे की जेणेकरून आपले काफ मसल्स स्पायनल कॉर्ड पासून स्ट्रेच होता जाईल आणि सायटिकाचे इश्यूज, हील पेन इश्यूज आणि अँकलचे लिगामेंटल सर्जरी सुद्धा आपण अवॉइड करू शकतो बाय मेंटेनिंग अ गुड स्ट्रेंथ इन देम. स्पेशली काफ मध्ये पण खूप स्ट्रेंथ असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही व्हेरिकोज सारख्या गोष्टी अवॉइड करू शकता. आता मला इकडे अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की इथे मी एक छोटंसं क्लास असं एक पिक्चर्स दाखवते आहे की जेणेकरून तुम्हाला घरीच त्या घरी तुम्ही काही पोझिशन शिकू शकता. आताच्या काळात जिम बंद आहे, पर्सनल ट्रेनर बंद आहेत, पण आपण आपल्या स्वतःच पर्सनल ट्रेनिंग करू शकतो. यू आर द डॉक्टर ऑफ युअर सेल्फ. सो आय बिलीव्ह इन यू and I want you to learn self stretches. If you can do those stretches, I'm sure you won't have any joint issues, any muscular problems, and most importantly, constipation, heartburn. जे आपण म्हणतो काही ऍसिडिक फूड खाल्लं की आपल्याला गॅस्ट्रिक ट्रबल्स वाढतात. ह्या सगळ्या गोष्टींना आपण अवॉइड करू शकतो. मूडला पण आपण बेटर करू शकतो. इफ यू स्टार्ट युअर व्हायब्रेटिंग मॉर्निंग, हाऊ यू ऑल आर स्टार्टेड बाय लर्निंग समथिंग. ब्रेन सेलला स्टोन करतोय की आज काहीतरी लक्षात ठेवायचं, आपल्याला बॉडी पोझिशन लक्षात ठेवायची आहे, उठायचंय, बसायचं आहे. एव्हरी 10-15 मिनिट्स मध्ये मला ब्रेकडाऊन करायचं. खूप इंटरेस्टिंग पुस्तक जरी वाचत असाल या आर्टिकल जरी वाचत असाल, सो लेट मी टेल यू दॅट यू हॅव टू ब्रेक डाऊन. आणि तू हे रिमोट आण किंवा डॉगला सांगणं की प्लीज ब्रिंग दिस, I don't want that. I want you to start giving command to yourself. Get disciplined within yourself. So there's a very nice child pose where you can see it, forward folds, where your spine is very much bent in straight alignment, but neck alignment is very straight. Normally we ask people to try to touch your neck to your knees. So in that case, you overdo it, and there are always a problem around the neck muscles. So I feel the neck alignment also matters a lot when you exercise. When you do planks, your neck upright position has to be correct. There should be even distribution in your heels as well as on your hands. भरपूर वेळा हँड मध्ये पण त्रास असल्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रेशर हा स्पायनल कॉर्ड वर घेतो आणि मग आपण विचार करतो की अरे मी तर 40 प्लॅन करते पण काही फरक नाही पडत आहे डॉक्टर मला. मग आम्ही त्यांना विचारलं की ती पोझिशन तुमची चुकीची आहे आणि जेव्हा ते करेक्ट करतात त्या पोझिशनला तर दॅट बिकम्स मोर इफेक्टिव्ह. इथे एक स्टँडिंग कॅट म्हणून पण आहे. आपण नेहमी कॅट ही शिकतो, कॅट अँड कॅमल एक्सरसाइज एव्हरीबडी नोज, बट दिस इज व्हॉट द अपराइट स्टँडिंग कॅट which only relaxes your thoracic spinal muscles. Side planks are also important for oblique muscles, abdomen muscles. Downward facing improves your blood circulation towards your brain. Here self stretches exercises. बसल्या बसल्या आपल्या चेअरवर आपण रोटेशन करू शकतो आणि प्रिफर करा की आर्मरेस्ट नसलेली चेअर घ्या जेणेकरून तुम्ही त्याच्या लीन नाही होणार. आणि जे पोझिशन्स आहेत त्याला नेहमी नेक अपराइट पोझिशन मध्ये करायचे प्रयत्न करा. Figure of 4 is also very good exercise for your hip joint.
हा एक सेल्फ स्ट्रेच आहे, हॅमस्ट्रिंग स्ट्रेच, ज्याच्यात आपण सायटिकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. 4थ्या नंबरची फिगर, ज्याच्यात आपण सायटिकाला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. दोन्ही पायांना आपण करू शकतो. याला मी किचन सिंक एक्सरसाइज म्हणते, की आपण किचन मध्ये तासनतास उभे राहतो, तर त्याच्यात आपल्या तिथे प्लॅटफॉर्म असतो, किचन प्लॅटफॉर्म, त्याला जरी आपण पकडून थोडं बॅकला स्ट्रेच केलं, दॅट ऑल्सो रिलॅक्सेस युअर मसल्स. आणि ते प्रत्येक दिवशी केलेलं जास्त बेटर आहे, रादर दॅन वेटिंग फॉर symptoms to come and then we should take a call. Rather than when you're spending some 5 minutes of time, you should do this kind of stretches. Prayer stretches. You just need 2 chairs and you need to stretch your thoracic back. Supported fish. आणि one of the best exercise, hanging. कुठेही तुम्हाला बार मिळाला, लहानपणी आपण खूप स्ट्रेट राहायचो आणि लहानपणी ग्रास्पिंग पॉवर पण खूप स्ट्रॉंग राहायची, लर्निंग पॉवर खूप फास्ट राहायची. त्याचे एकच कारण राहायचे की आपण डबल बार असायचा किंवा बारवर आपल्याला आपल्या आईने खूप तास वेळ दिलेला असायचा. तर त्याचंच कारण असायचं की आपल्याला लहानपणी नेगेटिव्हिटी म्हणा किंवा मूड स्विंग्स म्हणा किंवा आपल्याला असं डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम हे लहानपणी कधीच चालू नसतात. हे मोठेपणी जसं 30, 40 आणि 50 कडे आपण वळतो, जेव्हा आपलं सेडेंटरी लाईफस्टाईल चालू होतं, त्याच वेळी हे सगळे आजार का चालू होतात, त्याच वेळी डायबिटीज का लागतात. तर हे आपण एक इन जनरल आपण विचार करतो की नाही आता 40-45 झालं, आता डायबिटीज येणारच आहे, हायपरटेन्शन येणार आहे. पण असा न विचार करता 90s, 95, इफ यू वॉन्ट टू बी हेल्दी, हाऊ यू इन्व्हेस्ट फॉर टुडे, दॅट मॅटर्स मी अ लॉट. जसं आपण म्युच्युअल फंडवर इन्व्हेस्ट करतो, तसंच आपल्या प्रत्येक डे टू डे लाईफस्टाईलला आपण मेंटेन ठेवणं, दॅट्स अ बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट इन टुडेज डे. इथे एक ऍडव्हान्स ऍक्वेटिक एक्सरसाइजेस मी तुम्हाला शो केलेले आहे की आता सध्या पाण्याचे पण खेळ खेळायला काही हरकत नाही. काही ठिकाणी तर कोणाच्या घरी प्रायव्हेट पूल असतात किंवा पाण्यात सुद्धा एक टब मध्ये पण आपण पाय टाकून बसलो आणि त्याच्यात अँकल टू मुवमेंट केली, त्याच्यात आपण पेबल्स म्हणा, दगड टाकून ठेवले, तर फूट मसलला पण आपण ऍक्टिव्हेट करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला डंबेल्स म्हणा किंवा ट्यूब्स म्हणा हे पाण्यात टाकून पण छानपैकी एक्सरसाइज होऊ शकतात. बॅक वॉटर फक्त वॉकिंग जरी केलं किंवा वॉटरचा अगेन्स्ट सुद्धा आपण चाललो, मुंबईत समुद्र आहे, तसं आम्ही पेशंटला, माझ्या पॅरालिसिस पेशंटला आम्ही सांगतो की तुम्ही बिलकुल बीचवर जा आणि वॉक करा आणि अगेन्स्ट ऑफ वॉटर जे आहे जे तुम्हाला खूप रेजिस्टन्स देतात, तर त्याच्या सोबत तुम्ही अगेन्स्ट ऑफ दॅट यू नीड टू वॉक. वाळू असते, वाळू आपण मोठे हातात पकडून ठेवायला हवी की जेणेकरून आपले जे हँड मसल्स असतात ते खूप स्ट्रॉंग होतात. जे पार्किन्सन्स डिसीज असतात, तुम्ही बघणार ओल्ड एज मध्ये हात थोडे थोडे कापायला लागतात आणि त्याचं कारण एकच आहे की आपण हँड मसलला कधीही स्ट्रेंथ करत नाही. जॉईंट जे स्मॉल जॉईंट्स असतात ते पण आपल्याला तेवढेच इम्पॉर्टंट आहेत, आपण त्याला इग्नोर करतो. नेहमी आर्थरायटिस हे स्मॉल जॉईंट्स पासून चालू होतात की आपल्याला हळूहळू असं वाटतं की जडपणा वाटतं. आणि आजकाल कोविड मध्ये तर ज्या लोकांनी पोस्ट कोविड पेशंट्स आहेत त्या लोकांमध्ये हा स्टिफनेस खूप जाणवतो आहे, कारण की स्टेरॉइड्सचं प्रमाण, मेडिसिनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्या स्टेरॉइड्समुळे तुमचं स्टिफनेस आणि कॉन्स्टिपेशन आणि सगळ्यात मोठं म्हणजे वेट गेन, या तिघांचे वर्स्ट कॉम्बिनेशन झालेलं आहे. आणि त्या ड्रग ऍडव्हर्स इफेक्ट जो झालेला आहे मेडिसिनचा, त्याचा साईड इफेक्ट जर आपल्याला रिड्यूस करायचं असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या जॉईंट्सला मूव्ह करणं, गिव्ह अ टास्क स्पेसिफिक एक्सरसाइजेस. म्हणजे काय, त्यात जसं मी तुम्हाला सांगितलं की वाळू पकडा, जर वाळू जरी नसेल तुमच्याकडे तर स्माइली बॉलच्या ऐवजी जो कडक बॉल असतो त्याला आपल्याला पकडायचा आहे. जरी एक कणिक जरी आपण मळली आणि त्याला फ्रीजर मध्ये ठेवली आणि फ्रीजर नंतर तो घट्ट बॉल होईल आणि त्याला आपल्याला स्क्वीज करायचं आहे आणि विचार करायचा आहे की 10 ते 15 मिनिटात हा बॉलला मला पूर्ण नरम करायचं आहे. याने काय होईल की आपल्या ब्रेनला चालना मिळाली आहे की मला टास्क दिले डॉक्टरांनी की 10 मिनिटात त्याला मला नरम करायचंय. वाळू पकडून ठेवायची 2 मिनिटापर्यंत आणि वाळूचा कण सुद्धा खाली निघायला नको. असे छोटे छोटे टास्क दिलेत आपल्या बॉडीला की आपल्या बॉडीचं लर्निंग रोज होतं. रोज एक वॉक करताना पण टास्क द्या, किती मिनिटं, जर मी 20 मिनिटं चालतोय या 1 तास जरी चालतो आहे तरी माझी बॉडी त्याच्यापैकी किती वेळ सरळ होती, किती वेळ मी माझं चेनचं अलाइनमेंट हा सरळ ठेवलाय हे जाणणं खूप गरजेचं आहे. खूप वेळा पेशंट सांगतात की डॉक्टर मी 1 तास चालतो, रोज 6 किलोमीटर चालतो, पण माझं समय तरी त्यांचा वेट कमी नाही होत, तरी त्यांना जॉईंट पेन होतात, तरीही त्यांना आर्थरायटिस सांगतात. पण याचं एकच मेन कारण आहे, ते म्हणजे तुमची बॉडी पोझिशन. हाऊ मच टाइम यू डू इट
that is not important for me. The quality of how you maintain your joint, how you maintain body position. जर तासभर तुम्ही वाकून चालतात आहे तर त्याचं मी 0 मार्क्स देणार. आणि आम्ही इकडे स्कूल सारखं काम करतो की टीचरनी किती मार्क मिळालेत आम्हाला या टास्क मध्ये, त्याप्रमाणे आम्ही त्यांना शिकवतो आणि मग त्याप्रमाणे त्यांना सांगतो की आज तुमचं इम्प्रुव्हमेंट एवढं झालेलं आहे, आज तुमच्या बॉडीवर तुमचा कंट्रोल येत आहे. ते शिकणं खूप गरजेचं आहे. बाहेरच्या देशात तुम्ही बघणार की तिथे वॉक अँड टॉक मीटिंग चालू झालेले आहेत. ही न्यू कॉन्सेप्ट आहे की आणि त्यांना म्हणजे आजकाल मीटिंग्स आपल्या ठिकाणी असते की एक पर्टिक्युलरली मीटिंग चालू झाली की सगळेजण असे बसून राहणार छानपैकी आणि त्याच्यात मग अगदी स्क्रीनवर असं लक्ष देऊन डोळ्यांचा अगदी भुवया वर करून कंटिन्युअस ते बघणार. पण त्याच्यात आपण हे विसरून जातोय की आपण खूप स्ट्रेसफुल होतो आहे आणि आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते आहे. आपल्याला जर आपल्या बॉसनी आयडियाज आणायचे असेल आपल्या डोक्यात तर आपला स्पायनल कॉर्ड सरळ ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यावेळी आपल्याला रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. पण भरपूर वेळा मीटिंग म्हणते की ताण येतो लोकांना, पण त्या ताणातून मुक्त होण्यासाठी म्हणून आपल्याला मुव्हमेंट इज मेडिसिन हा आमचा टॅगलाईन आहे. म्हणजे मुव्हमेंट इज मेडिसिन. कुठलंही मेडिसिन घेण्याची गरज नाहीये तुम्हाला. जर तुम्ही बॉडीला मूव्ह केलं तर. जर घरी ओल्ड असेल कोणी 60 असेल किंवा 90 असेल त्यांना त्यांचं काम स्वतः करू द्या. मुव्हमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना इंडिपेंडेंट राहू द्या. त्याच्यातच त्यांना खुशी आहे. जर ते कॅल्क्युलेशन करत असतील आणि त्यांच्याकडून चुका जरी होत असेल, इट्स फाईन. मिस्टेक्स आर अलाउड. इफ यू विल नॉट डू मिस्टेक, हाऊ विल यू लर्न? सो अलाउ देम टू डू मिस्टेक. भरपूर वेळा मी बघते की पार्किन्सन्स पेशंट असतात, मोठमोठाले बिझनेस ते करतात, वर्षानुवर्ष 40-50 वर्षांपासून त्यांचा हॉटेल इंडस्ट्रीचा बिझनेस असतो आणि दे रिअली बिल्ड अ बिग एम्पायर इन देअर लाईफ. बट जसं काही पार्किन्सन झालं किंवा पॅरालिसिस झाला तर त्यांना मोठा मोजताना कठीण जातं. तर त्यांची मुलं लागलीच म्हणतात की आता बाबा तुम्ही रिटायर्ड होऊन जा, आता तुमच्याकडून चुका झाल्या, तुम्ही 2 नोटा चुकीच्या दिल्यात, तुम्ही जास्त दिल्यात. पण माझं असं म्हणणं आहे की ज्या मी 40 वर्षाची सेम प्रॅक्टिस केली आहे, इट्स ओके टू डू द मिस्टेक. पण त्या मिस्टेकला न खूप मोठं करता आपण त्यांच्या हातांवर कंट्रोल आणायला लागायला हवं. जे हात कापतात आहे त्यांचे काम करताना, तर आपण त्यांना असं काही एक्सरसाइजेस शिकायला हवेत आणि त्यांच्याकडून मुव्हमेंट करून घ्यायला हवी की जेणेकरून तुम्ही बाहेर जाताना तुम्ही वॉकला जा किंवा तुम्ही डॉग सोबत वॉक करताय तर त्याचा पट्टा त्यांना पकडू द्या की जेणेकरून त्यांच्या हातांवर ग्रीप येईल. शेविंग करताना त्यांना त्यांचं करू द्या. त्यांचे हात जरी कापत आहेत तरी त्यांना त्यांचं करू द्यायला हवं. देन ओनली दे विल लर्न टू गेट अ कंट्रोल ऑन दॅम. So you have learned about the walk and talk meetings. I hope everybody tomorrow onwards, you will, when you want to discuss some ideas with your parents or with your colleagues or with your partners, so I want you to go for a nice walk. I'm sure you will enjoy those walks. Here there's a very nice product. आजकाल आपण अगदी घरी छानपैकी लॅपटॉपची जागा आणि मस्त चेअर, त्याला छानपैकी बॅक सपोर्ट आहे आणि त्याला छानपैकी एक उशी लावलेली आहे की जेणेकरून पूर्ण वेळ तुम्ही बॅक सपोर्ट घ्या. इनफॅक्ट आय विल सजेस्ट की आपल्याला बॅक सपोर्ट नको आहे. या पिक्चर मध्ये जर तुम्ही बघणार एक टेबल ठेवलाय आणि त्याच्यावर तुम्ही एक लॅपटॉप ठेवलेला आहे आणि आपलं जे कीबोर्ड आहे त्याला फक्त हँडच्या एवढं सपोर्ट दिलेला आहे आणि तोच तुम्हाला सपोर्ट इज मोर दॅन इनफ. आणि खाली तुम्ही जर बघणार तर ती सायकलिंग करते आहे. असे पण आजकाल डिझाईन्स एक ऍडव्हान्स ठिकाणी चालू आहेत आणि जेणेकरून जेव्हा ते काम करतात आहे तर त्यांचा मेटाबॉलिक रेट हा छानपैकी मेंटेन राहतो आहे. वेट सुद्धा मेंटेन राहत आहे. आणि 8 ते 10 तास जर तुम्हाला काम करायचंय दिवसातलं तर तुम्ही अशा टाईपच्या सायकलवर इन्व्हेस्ट करू शकता किंवा सायकल नसेलही तरीही एका स्टूलवर बसून तुम्ही सायकलिंग सारखं पण आपल्या बॉडीला मूव्ह करू शकता. जोपर्यंत एक मीटिंग होत नाही तोपर्यंत विचार करा की मी पाय बिलकुल जमिनीवर टच नाही करणार, म्हणजे अँकलला वरच करून ठेवणार. जस्ट गिव्ह अ टास्क टू युअरसेल्फ. एक लॅपटॉप आहे, एक मीटिंग चालली आहे, 10 ते 15 मिनिटाची मीटिंग आहे, तर विचार करा की लॅपटॉप मी एका हातात पकडून का मी ऐकू शकतो ते मीटिंग मध्ये किंवा टाईप करू शकतो एका हातामध्ये पकडून. दॅट्स अ गुड टास्क फॉर युअरसेल्फ. एक पुस्तक आहे जर तुम्ही वाचत असाल 200 पानाचं आहे किंवा 500 पानाचं आहे, त्याला दोन्ही हातात जर सरळ पकडून ठेवलं आणि न आर्म सपोर्ट घेता एक सोफ्याचा कॉर्नर सुद्धा नको आपल्याला तर तुम्ही पकडू शकणार का? दॅट इज युअर एक्सरसाइजेस.
पण आपण हा विचार करतो की मी एवढ्या वर्षांवर्ष किचन मध्ये कुकर उचलते आहे आणि तरी डॉक्टर मला तर हातांमध्ये खूप दुखत आहे. पण मी हे सांगणार की तुम्ही कशा पद्धतीने पोझिशन होता त्यावेळी, किती वेळ तुम्ही तुमच्या स्वतःचा क्वालिटी ऑफ एक्सरसाइज वर मेंटेन करत आहात. दॅट इज मोर इम्पॉर्टंट रादर दॅन तासन तास उभं राहण्यापेक्षा. So the moral of story is more of quality in your exercises. आणि काही वेळा मी खूप ही पॉइंट इथे मेन्शन ठेवलाय की आपण फर्निचर कसं विकत घेतो. आजकाल सगळेजण घरी लॉकडाऊन मध्ये वेगवेगळे फर्निचरला इन्व्हेस्ट करतात आहेत. लो सोफा किंवा बीन बॅग्स या सगळ्या गोष्टींवर इन्व्हेस्ट करतायत. पण मी म्हणणार की तुम्हाला स्पायनल कॉर्डला तुम्ही पूर्ण राऊंड करायचं, तुमच्या जस्ट रॉंग फर्निचरमुळे तुमची स्पायनल कॉर्ड खराब होऊ शकतं. या गोष्टी अवॉइड करा घेणं. रादर दॅन तुम्ही एक छान बाग जरी घेतली, पूर्वीच्या काळात जसा विदाउट बॅक सपोर्ट बाग असायच्या त्याच्यावर सुद्धा इन्व्हेस्ट केलं किंवा स्टूलवर बसणं इन्व्हेस्ट केलं तरीही चालेल, रादर दॅन गिव्हिंग सपोर्ट टू युअर स्पायनल कॉर्ड. आणि सॉफ्ट जितकं असेल, तुम्ही बघणार ओल्ड लोकांना सोफ्यामधून उठायला भयानक त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या नी जॉईंटवर खूप इन्फ्लमेशन व्हायला लागतो. कारण की देर इज ऑलवेज अ वेअर अँड टेअर फिनॉमिना विच कॅन बी कंट्रोल्ड if you avoid taking this kind of alignments at your home. कारण की शेवटी तुम्ही त्याच्यावरच बसणार आहात, त्याच्यावरच तुम्ही उठणार आहात. इथे एक मला खूप छान सांगायला आवडेल की तुम्ही ग्रो यंग बाय ऍडिंग हेल्दी पॉस्चर्स, व्हिज्युअलायझिंग सक्सेसफुल आयडॉल्स. त्याचं म्हणणं एक आहे, एनीवन हू स्टॉप्स लर्निंग इज ओल्ड, whether it is at 20 or 80. लर्निंग चालू ठेवायचं आपल्याला. आज जसं तुम्ही सगळ्यांनी इन्व्हेस्ट केलं लर्निंगचं, की ज्याच्यात तुम्ही बॉडी पोझिशन वॉक जरी करताय, सिटिंग जरी करताय, दॅट इज ऑल्सो इफेक्टिव्ह. इफ यू सिट स्ट्रेट, इफ यू कीप युअर अलाइनमेंट स्ट्रेट, that can be also effective for you. Every human being is the author of his own health or disease. It's said by Lord Buddha. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की लॉर्ड बुद्धा was such a great philosopher and healer. And LinkedIn has extremely said very well about discipline. And I prefer using this kind of words, discipline and consistency. आपल्या लाईफ मध्ये C आणि D हे कंपोनंट्स आणा. ज्याचं म्हणणं असेल C म्हणजे कन्सिस्टन्सी. आज 4 गोष्टी शिकायच्या आहेत. उठता बसताना माझे स्पायनल कॉर्ड स्ट्रेट ठेवायचे, नो क्रॉस लेग सेटिंग, पाण्याचं खूप सेवन करणार आहे, सिप युअर वॉटर, ब्लेस युअर फूड आणि एंड युअर डे विथ ग्रॅटिट्यूड. या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असणार तर तुम्हाला काहीही कुठलाही डिसीज होण्याची कधीही शक्यता नाही आहे. डिसिप्लिन इज चूजिंग बिटवीन व्हॉट यू वॉन्ट नाऊ अँड व्हॉट यू वॉन्ट मोस्ट. इज सेड बाय लिंकन अँड इट्स रिअली ग्रेट वर्ड्स. जसं मी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना यंग बनायला आवडेल, तर इकडे स्वामी विवेकानंद 5.8 ही त्यांची हाईट होती, पण बिल्ड खूप छान होतं, पण त्यांच्या पाठीच्या कणात कधी वाक नाही आला. त्यांनी तेवढं डिसिप्लिन मेंटेन ठेवलं. PC अलेक्झांडर, तुम्ही सगळ्यांना माहिती असणार की वॉज अ टॉल 6 feet टॉल आणि त्यांच्या डोक्यांमध्ये तशाच आयडियाज यायच्या, ग्रेट आयडियाज यायच्या. राणी लक्ष्मीबाई आपल्या मुलाला पाठीवर घेऊन सगळं शस्त्र हातात पकडून त्या फाईट करायला जायच्या, लढायला जायच्या घोड्यावर बसून. पण हे ग्रेट लीडर जे बनले आहेत त्यांची ग्रेट लाईफस्टाईल आहे आणि त्या लाईफस्टाईलचा जेव्हा आम्ही स्टडी करतो तर आपल्याला हे सगळे उदाहरणं दिसतात. शिवाजी महाराज, आई जिजामाता, ह्या लोकांनी एक लाईफ मध्ये खूप डिसिप्लिन बघितलेलं आहे आणि ते डिसिप्लिन काहीही नाही, एक बेसिक लाईफस्टाईल, बॉडी पोझिशन. जर तुम्ही सगळ्यांचे बॉडी पोझिशन बघणार तर दे आर ऑल स्ट्रेट. शिवाजी महाराज वॉज ओनली 5.7 बट स्टिल how many he was a warrior, he was not a warrior. So stop worrying more, it's just be a warrior of your life. किरण बेदी अगदी म्हणजे IPS ऑफिसर म्हणायला अगदी खूप प्राऊड फील होतं. आणि look at the body position आणि that increase your happiness and that increase your positivity as well. So everyone should be thinking about की आपण किती पाठीचा कणा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे ग्रेट आयडियाज कसे होतात. ग्रेट लोक ग्रेट असेच नाही होत, दे डू द थिंग्स डिफरंटली.
and that's why their life becomes so optimistic. Warren Buffett, आजकाल बिल गेट्स बऱ्याच चर्चेत आहेत आणि बिल गेट्स wants to become more young. Everybody knows he has joined a Tinder account. But that healthy mindset of Warren Buffett, किंवा Obama, Indira Gandhi has come up with their alignments. That's the key. Their brain worked that nicely. Their personality has got that reflection. So dear friends, please take care of your body alignments to keep your moods elevated, to keep that enthusiasm in you. Your body postures matters me a lot. Mark Zuckerberg, Facebook's a young entrepreneur CEO. He at such a early stages of his life, he has opened up such a big world. आणि आज आपण सगळ्या फेसबुकवर असतो आणि त्याचा ओनर एकदम छोटासा मुलगा आहे. आणि लुक ॲट हिज पर्सनॅलिटी. The changes starts from young life. How you maintain your young middle life, that all reflects old. And you're not going to get old if you start taking care of your old also. So think young way. Keep your body alignments as good as if you were in 20s and 30s. It's all in mind. The age is just a number. Googleचे CEO खूप इन्स्पिरेशनल टॉक्स देतात आणि त्यांचे हे आयडियाज तेव्हाच येतात जेव्हा ते त्यांची लाईफस्टाईल रोजची मेंटेन ठेवतात. आणि त्या लाईफस्टाईल मध्ये त्यांचे एक्सरसाइज, त्यांचा डाएट, त्यांचे स्लीपिंग हॅबिट्स, त्यांचं मेडिटेशन, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ह्या खूप महत्वाच्या असतात. ते आपण सगळे यंग लोक असो किंवा कुठल्याही वयाचे असो तरी आपण ते शिकायला हवं. या माझ्या मेंटॉर ऑस्ट्रेलियाला होत्या ऍट एज ऑफ 96 ऑल्सो. त्या युनिव्हर्सिटीला रिटायर्ड डीन म्हणून झाल्यात, पण त्या या कन्व्हर्टेबल मर्सिडीज घेऊन अगदी इंडिपेंडेंट वॉकिंग करून आल्यात आणि त्या एज मध्ये पण त्या सगळ्यांना एक इन्स्पिरेशन बनून गेल्यात. आणि शी स्टिल अलाइव्ह आणि शी एव्हरी डे प्रॅक्टिसेस 6 किलोमीटर अप आणि डाऊन हिल क्लाइम्बिंग, जे आपल्याला बॅलन्स मेंटेन ठेवतात बॉडीचं आणि थिंकिंगचं. This was all about the more of position, alignments आणि health. आणि या सगळ्यांचा बेस definitely is all about what you eat, that is nutrition and diet, which is extremely important because what you eat, it reflects in your mind, it reflects on your moods. So what do you mean by diet is a simple definition referred to the food and drink a person consumes not daily and mental and physical circumstances connected to eating habits. आपले eating habits पण खूप महत्वाचे असतात. आपण कशा माइंडसेटअप मध्ये खातो आहे ते पण खूप महत्वाचं आहे. आपण भरपूर वेळा सगळे म्हणतात की भाजी भाकरी खा पण आनंदाने खा. त्या प्रिन्सिपल खूप मॅटर करतं. न्यूट्रिशन, इट इन्व्हॉल्व्स मोर दॅन सिम्पली इटिंग गुड डाएट. इट इज ऑल अबाउट नरिशमेंट ऑन एव्हरी लेवल. जर तुम्ही डायग्राम बघणार तर या डायग्राम मध्ये रनिंग आणि सगळ्या फळांचं, भाज्यांचं आपण उदाहरण दिलेलं आहे. आणि तसं ब्रेनला वॉलनट खूप महत्वाचं असतं, तसं त्या मुलीचं ब्रेन आपण वॉलनटने बनवलेलं आहे. बनाना हा खूपच स्वस्त आणि मस्त फ्रूट आहे आणि याने आपलं जर फॉस्फरस आणि सोडियम याचा जो रेशो असतो हा अगदी छानपैकी मेंटेन ठेवतो, कॅल्शियम मेंटेन ठेवतो. आपण पुढे डिस्कस करणार आहोत. पण या डायग्राम पण एक खूप क्लासिक डायग्राम आहे. ह्या पिक्चर्स आहेत की जेणेकरून तुम्हाला या डायग्राम मध्येच तुम्हाला सगळं काही की वर्ड्स आहेत, इझी टू रिमेंबर. टोमॅटोज आपण नी मध्ये टाकलेले आहेत, अँकल मध्ये टाकले आहेत की तिथे सगळ्यात जास्त सूज येते. टोमॅटोचा अँटी इन्फ्लमेटरी फूड दॅट हॅज टू बी टेकन एव्हरी डे इन द फॉर्म ऑफ सूप म्हणा किंवा ज्यूस म्हणा किंवा स्मूदी म्हणा, या खूप गरजेच्या आहेत. ब्रेन साठी बीटरूट, हातांच्या पॉवर साठी आपल्याला कॅरेट, डोळ्यांच्या पॉवर साठी सुद्धा कॅरेट खूप महत्वाचं आहे. आज आता आपण ऑर्थोपेडिक हेल्थ म्हणून, जसं सगळ्यांना एक आर्थरायटिस नको व्हायला किंवा स्पॉन्डिलोसिस आणि सायटिका किंवा नर्व इश्यू किंवा लिगामेंटल इश्यूज जे झालेले आहेत त्याच्यासाठी आपण पर्टिक्युलरली काय खायला हवं. So while daily activities and routines can have an on your muscular health, that includes your diet and nutrition. The number 1 is calcium, number 2 is your vitamins आणि vitamin K आणि B complex. तर आता आपण पहिल्यांदा कॅल्शियम इज व्हेरी इम्पॉर्टंट मिनरल फॉर द मेंटेनन्स ऑफ न्यूरोमस्क्युलर फंक्शन. As clinical dietitian nutrition journal,
calcium constitutes 2% of total body weight and 26% of dry weight of your bone and teeth in the form of your phosphate carbonate. आणि भरपूर लोक कॅल्शियम घेतात. आजकाल तर करोनामध्ये इतके मल्टी व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्स तर घरी भरून भरून डब्बे भरतात आहे, पण त्याचा बेस एक खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे कॅल्शियम ऍब्झॉर्ब होतं का. कारण की लोक नुसतं कॅल्शियम घेतात आहे, पण त्याचं ऍब्झॉर्प्शन खूप महत्वाचं आहे. आणि ते ऍब्झॉर्प्शन तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही काही मुवमेंट करतात आहात, काही जॉईंटची हालचाल करतात आहात. जसं चालणं एक आहे, एक प्रकार आहे व्यायामाचा, पण त्याशिवाय सुद्धा छोट्या जॉईंट्सला मूव्ह करणं खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जॉ मुवमेंट करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जॉईंट हा मूव्ह व्हायला हवा, याचा आपण विचार करायला हवा. कॅल्शियम नॉट ओनली हेल्प्स टू बिल्ड स्ट्रॉंगर बोन, but also responsible for healthy muscle contraction, enables blood clotting, and even keeps our heart beating. Our body is continuously losing calcium through nails, hair, and skin, and it cannot produce calcium on its own. So it is very essential to have through your daily diet. कॅल्शियम या खूप मोठ्या आणि खूप महागड्या म्हणजे गोळ्या अवॉइड केल्या 60-70 पर्यंत तरीही चालेल, पण जर तुम्ही तो इनटेक डाएट थ्रू घेत असाल तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती की ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये किंवा तिळामध्ये, सिसमी जे म्हणतो, ग्राउंडनट म्हणतो, त्या सगळ्यांमध्ये खूप कॅल्शियमचा इंटेक आहे. सोयाबीन्स आहे, फिश आहे, चिकन आहे, पण आपण याला डेली मध्ये रिक्वायर्ड आपण नाही खाऊ शकत. स्पेशली 60s and 70s मध्ये आपल्याला डाएट इतकं पण गरजेचं नसतं की जसं आपण चिकन आणि फिश रोजच्या प्रमाणात आपण डायजेस्ट करू शकू. म्हणून एक तिळाचा लाडू जो गुळात बनलेला असेल तो जरी एक दिवशी खात आहे तरी तुमचा आजचा कॅल्शियमचा डोस मोर दॅन इनफ झालेला आहे. आपल्याला मील मध्ये 0.3 to 0.5 ग्राम पर डे इज मोर दॅन इनफ. फक्त प्रेग्नेंट वुमेन असतात, ज्या लॅक्टेटिंग वुमेन असतात, त्यांच्यात आपण 20 ग्राम्स पर डे हा एक डोसेजेस देणं खूप गरजेचं असतं. पनीर, नट्स ह्या गोष्टी खाणं खूप महत्वाचं आहे. पण आता तुम्ही कॅल्शियमचं कसं बनवणार? जर तुम्हाला प्रिपरेशन हवे असतील तर आपण कॅल्शियम साठी रोज पालक आणि बीटरूट यांचं सूप रोज घ्यायला लागला तर आज ते पण तुमच्यासाठी एक कॅल्शियम डोसच्या इक्वल आहे. त्या दिवशी तुम्ही कॅल्शियमची गोळी जरी अवॉइड झाली तरी डाएट थ्रू तुमचा इंटेक तुम्ही करू शकता, विच इज डायरेक्टली ऍब्झॉर्ब इन ब्लड. मात्र जर तुम्ही कॅल्शियम ही गोळी घेत असाल, कॅल्सिफेरॉल म्हणा, देर आर मेनी सप्लिमेंट, शेलकॅल म्हणा, खूप ऍसिडिक गोळ्या असतात त्या, पण मग मेक इट शुअर की त्या दिवशी तुम्ही भरपूर एक्सरसाइज करा. 45 मिनिट्स तुम्ही छानपैकी अगदी स्वेट येईपर्यंत एक्सरसाइज झाल्या हव्यात. त्याचं नुसतं वॉकिंग केलं आणि तुम्ही विचार करणार की कॅल्शियम ऍब्झॉर्ब झालाय, 100% देर विल बी नो ऍब्झॉर्प्शन. तर सगळ्या पेशी तुमच्या ओपन व्हायला हव्यात, ब्लड क्लॉट्स ओपन होण्यासाठी, की जेणेकरून ऑक्सिजनेटेड ब्लड हे बॉडीमध्ये 100% सप्लाय करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक जॉईंटचे मुवमेंट करणं अतिशय गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही कॅल्शियम घेत आहेत. कॅल्शियम ऑलवेज हॅज टू बी टेकन बिफोर मील्स. दॅट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे 1 तासभर तरी आपण कॅल्शियम जर सप्लिमेंट घ्यायची असावी तर तुम्हाला ऍब्झॉर्प्शन खूप छान होईल जर तुम्ही ते 1 तासांपूर्वी घेत असाल तर. कारण की जर तुम्ही जेवण करून किंवा ब्रेकफास्ट करून कॅल्शियम घेत असाल तर त्याचं ऍब्झॉर्प्शन होणार नाही. आणि मग आम्ही खूपदा बघतो की कॅल्शियम कुठे लिव्हरवर किंवा किडनीवर डिपॉझिट होत आहे किंवा ओव्हर ग्रोथ होते आहे बोनची, आणि ते पेशंट म्हणतात की डॉक्टर आम्ही खूप रेग्युलर कॅल्शियम घ्यायचो आमच्या लाईफमध्ये तरी आम्हाला का डेफिशियन्सी झाली. तर मला हे सांगताना खूप वाईट वाटतं की त्यांचं कॅल्शियम हे ऍब्झॉर्प्शनच नाही झालं आणि ही गोष्ट कळता कळता त्यांना 60-70 आली आहे. तर कॅल्शियम कसं घेत आणि त्याचं ऍब्झॉर्प्शन कसं होत आहे हे खूप महत्वाचं आहे. विटॅमिन डी जे सेकंड खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रमोटिंग आहे, जे कॅल्शियमला खूप ऍब्झॉर्ब करतं. पण भरपूर लोक हा विचार करतात की मी तर रोज अर्धा तास 1 तास उन्हात फिरतो डॉक्टर. पण मला याचे एक की पॉइंट सांगायचे आहे, जसे कॅल्शियम इज ऑल्सो सपोर्ट द मसल नीडेड टू प्रोटेक्ट युअर बोन्स. आणि जे वेगन असतात लोक ते आजकाल मिल्कला पण अवॉइड करतात, म्हणजे त्यांच्या वेगन डाएट मध्ये मिल्क कंपोनेंट नसतं, तर त्यांच्यासाठी मग आपण फिश किंवा मशरूम
आपण एक अलाउ करू शकतो, किंवा ऑरेंज ज्युसेस, सिरियल्स, पल्सेस या गोष्टी पण आपण त्यांना देऊ शकतो. पण सन एक्सपोजर इज वन ऑफ द बेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन डी. पण त्याचा पण एक रेशो असतो. अर्ली मॉर्निंग 7 आजकाल समर्स मध्ये थोडा लवकर सूर्य निघतो, तर अर्ली मॉर्निंग सूर्यप्रकाश घेणं हे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही पुराणा जमाना जाणार, तर तुम्ही आधीच्या काळात जाणार, ट्रेडिशनल लोक सकाळी उठून 4:30-5 ला आंघोळ होऊन छानपैकी ऑइल लावायचे चेहऱ्याला, नी जॉईंटला, पाठीला, पूर्ण पार्ट्स ऑफ बॉडीला ते लावायचे, की जेणेकरून कॅल्शियम ऍब्झॉर्ब होईल. कारण की हे जे रेडिएशन्स होतात त्यांना ऍब्झॉर्प्शन होणं बॉडीमध्ये खूप गरजेचं असतं. नुसतं उन्हात जाऊन बसणं आणि चहाचा कप घेणं इज नॉट अ विटॅमिन डी. आजकाल आपण खूप छानपैकी बाल्कनी सजवतो, त्याच्यात छानपैकी प्लांट्स लावतो, तर त्याचप्रमाणे आपण कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन आणि विटॅमिन डीचं ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी एक ऑइल हा पण खूप महत्वाचा आहे. जसं सिस्मे ऑइल आपल्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे. ग्राउंडनट ऑइल, घाणीचं तेल पण खूप महत्वाचं आहे, ते पण तुम्ही डाएटमध्ये ऍड करू शकता. किंवा आज आपण हे कोकोनट ऑइल चे प्रिपरेशन आपण जर सॅलड ड्रेसिंग साठी पण जरी केलात, तर त्याच्यात पण तुम्हाला कॅल्शियम सोर्स मिळतो. आणि सनलाईट कसं घ्यायचं आहे, तर ते सकाळचं सूर्यप्रकाश युव्ही रेशच्या पूर्वीचं 7-7:30 पर्यंतच सनलाईट घेणं अतिशय गरजेचं आहे. आमच्या जेव्हा आम्ही कॅम्प्स घेतो, आम्ही मुद्दामून सकाळचा वेळ त्यांना अलॉट करतो, सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत. त्यात 2 ते 3 तासात आम्ही तो अलॉट करतो आणि ग्राउंड मध्ये ठेवायचा प्रयत्न करतो, की जेणेकरून सगळ्यांना विटॅमिन डी चा सोर्स मिळेल. आणि सगळ्यांना आम्ही कोकोनट ऑइलचं एक बॉटल देतो, की ते अब्झॉर्प्शन घ्यायला चालू होते. तर सनलाईट कसा घ्यायचा आहे, आणि लकीली वी ऑल आर सनशाईन्स, सो टेक ऍडव्हान्टेज ऑफ दॅट. प्रोटीन हा खूप महत्वाचा कंपोनंट आहे, जे आपल्याला ग्रोथ आणि रिपेअर सिस्टम असतं. रोज आपलं वेअर अँड टेअर असतं. जेव्हा तुम्ही 60-70 कडे आमच्याकडे क्लिनिकला येतात, तर आम्ही तुम्हाला म्हणतो की डिजनरेशन होतंय तुमच्या जॉईंटचं, घासला जातोय गुडघा, किंवा मसल्स खूप वेअर अँड टेअर झालेले आहेत, तर तुम्ही सरप्राइझिंगली म्हणतात की डॉक्टर मी तर खूप छान जेवतो आहे, रोज माझ्या खाण्यात डाळ असतात. तर मला हे सांगायचं की रिपेअर सिस्टम पण आपल्याला प्रमोट करता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपले हार्मोन्स आणि डायजेस्टिव्ह ज्युसेस आणि या सगळ्यांचे एन्झाईम्स, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. त्याला आपण म्हणतो बायोलॉजिकल व्हॅल्यू ऑफ प्रोटीन्स. हे एक बॉडीचं तंत्र ठेवणं गरजेचं आहे. तर त्याचे सोर्सेस आपण काय आहे, तर आपण चिकन किंवा मीट आम्ही खूप म्हणजे यंग लोकांमध्ये once in a week we can ask them to have, but the most important you should have fish like a salmon किंवा एग्स आणि नट्स. ह्या खूप प्रोटीन बेस्ट फॉर्म्स आहेत. फ्लेक्स सीड्स, शिया सीड्स आपण सॅलेड मध्ये आफ्टर वी मेक अ सॅलेड वी कॅन जस्ट पुट द शिया सीड्स आर एक्स्ट्रीमली गुड सोर्स ऑफ प्रोटीन. फ्लेक्स सीड त्याचा आजकाल आपल्याला ऑइल पण मिळतं, तर आपण जे जेवणात ऑइल यूज करतो आहे ते आपण फ्लेक्स सीड्सचं पण ऑइल जर यूज केलं तरी आपल्याला प्रोटीनचा इंटेक आपला मिळू शकतो. रोज प्रोटीनचं डेली रिक्वायरमेंट आपल्याला मेलला एक ब्रिटिश रेकमेंडेशन जे बायोलॉजिकल व्हॅल्यू आहे त्यांच्याप्रमाणे 50 ग्राम जरुरी आहे, आणि इंडियन रेकमेंडेशन आहे कारण इंडियन बॉडी आपली बॉडी वेटचा रेशो वेगळा असतो, म्हणून आपल्याला थोडं जास्ती प्रमाण पाहिजे, 55 ग्राम्स असायला हवं. ते फिमेल मध्ये पण 45 ग्राम्स आणि मेल मध्ये आपल्याला 50 हवा आहे. आणि प्रेग्नन्सी मध्ये हीच व्हॅल्यू आपल्याला थोडी हायर लेवलला असते. आणि लहान मुलांना म्हणजे 6 मंथ्स पासून तर 4 ते 12 वर्षांमध्ये पण आपल्याला प्रोटीनचं इंटेक असणं खूप गरजेचं आहे. नॉर्मली 0 to 6 मंथ्स मध्ये आपल्याला आईच्या दुधातूनच आपल्याला प्रोटीन मिळतात, पण आईचे इटिंग हॅबिट्स किती छान आहेत ते पण खूप गरजेचं आहे. तर त्याच्यात आपण एक खूप सारे ॲव्होकाडो म्हणून खूप छान फ्रूट आहे, ते पण आपण एक ऍड केलं तरी छान आहे. ग्रीन बीन्स पण एक खूप रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आहे. त्याच्यानंतर बीजल्स खूप छान सोर्स आहेत. स्पिनाच आपल्याला सगळ्यांना माहितीये की लिफी व्हेजिटेबल्स आहेत. अनियन्स पण प्रोटीनचा सोर्स आहे. बेरीज, ब्लूबेरीज जर तुम्हाला मिळत असेल, किंवा आपल्या घरी नुसते चटण्या जरी केल्या तुम्ही त्याचा पण खूप छानपैकी तुम्हाला प्रोटीन मिळू शकतो. मला अजूनही आठवते की आमच्या आई सकाळी आम्हाला ब्रेकफास्ट मध्ये सगळ्या चटण्यांना असं ती वाढायची आणि आम्हाला असं वाटायचं की हे जेवण आहे का, पण आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतंय की सकाळी
एक ब्रेडच्या ऐवजी पोळी आणि चटणी खाणं पण हे तेवढंच इक्वल ब्रेकफास्ट आहे. रादर दॅन इवन यू आर नॉट इटिंग एग ऑल्सो, इफ यू आर हॅव्हिंग अ ग्राउंडनट चटणी और एक तिळाची चटणी जरी का तुम्ही पोळी सोबत रॅप करून नेत आहात ब्रेकफास्ट साठी, तर दॅट इज ऑल्सो गुड सोर्स, स्पेशली फॉर व्हेजिटेरियन पीपल. Omega-3 fatty acid contains protein which are like anti-inflammatory. आता तुमच्या मनात सगळ्यांमध्ये हा एक प्रश्न निर्माण झाला असेल की डॉक्टर अँटी इन्फ्लामेटरी तुम्ही सगळं सांगताय की आर्थरायटिस आहे, इन्फ्लामेशन होतोय, तर आपल्याला अँटी इन्फ्लामेटरी फूड काय आहेत? तर ओमेगा 3 हा खूप छान सोर्स आहे, ज्याच्यात आपल्याला टॅबलेट फॉर्म मध्ये पण फिशच्या फॉर्म मध्ये येतात किंवा फ्लेक्सेच्या फॉर्म मध्ये येतात. आणि टर्मरिक जे आपण म्हणतो हळदी, त्याच्यात पण ओमेगा 3 असतात. तर ह्या सप्लिमेंट जर तुम्ही घेऊ शकणार आपल्या डायटरी मध्ये, तर डेफिनेटली तुम्ही तुमचे जॉईंट्स ची लाईफ अजून वाढवू शकता. विटॅमिन के हा एक खूप कार्टिलेज आणि सॉफ्ट टिश्यू ला मेंटेन ठेवण्यासाठी गरजेचा आहे, ज्याच्यात आपण गार्लिक म्हणतात की लसणाच्या रोज रोज 2 पाकळ्या असणं खूप गरजेचं आहे. व्हेजिटेबल्स अगेन, त्याच्यानंतर किवी हा खूप छान फ्रूट आहे, जे सोर्स ऑफ विटॅमिन सी पण आहे आणि विटॅमिन के सुद्धा आहे त्याच्यात. तर ह्या गोष्टी रोज तुम्ही तुमच्या डाएट मध्ये ऍड करू शकता. युरिक ऍसिड स्पेशली रोमॅटिक आर्थरायटिसचं आमचं आहे, त्याच्यात एक डाएट ऍज पर द डॉक्टर स्टॅनली डेव्हिडसन, हे खूप फेमस डायटिशियन आहेत आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत. तर यांच्या एका जर्नलमध्ये माझ्या वाचण्यात आलं आहे की डाएट इज नोन फॅक्टर ऑफ 50% युरिक ऍसिड इन हेल्दी अँड नॉर्मल पर्सन अँड रेस्ट ऑफ द 50% इज प्रोड्युस्ड बाय बॉडी इटसेल्फ. म्हणजे आपण जे म्हणतो की खूप जेवणाच्या गोष्टींसाठी आपण हे आणूयात प्रॉडक्ट्स किंवा ते आणूयात, तर काही गोष्टी आपली बॉडी इटसेल्फ रिपेअर्स. जर तुम्ही अॅनिमल्स बघणार तर त्यांना खूप आपण डायटरी सप्लिमेंट देत नाही, किंवा आधीचे संत म्हणा किंवा लोक कंदमुळं खाऊन वनस्पती खाऊन ते छानपैकी लॉंग लाईफ जगायचे. तर खूप म्हणजे ह्या गोळ्या खायच्या, विटॅमिन सी ची वेगळी, विटॅमिन के ची वेगळी, विटॅमिन बी ची वेगळी, एवढे सप्लिमेंट्स न देता 50% dietary, 50% your body starts healing if you have a good workout schedules, if you maintain a good biological clock that includes breakfast, meals time at a good time. Intermittent fasting आजकाल बरेच लोक करायला लागलेले आहेत, पण त्याच्यात आम्ही एक ऑब्झर्व करतो की डेफिशियन्सीज पण बराच होतात आहे आणि त्याच्यामुळे जॉईंट लाईफ कमी न होता त्याच्यात सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. सप्लिमेंट्स ते एक मूठभर शेंगदाणे जरी असले तरीही चालेल, पण शेंगदाणे जर करत असाल तर 50 वेळा उठक बैठक करा. नाहीतर आज एक लाडू खाल्ला आणि दुपारी झोप घेतली आणि मग विचार केला की अरे वा, आज तर माझं कॅल्शियम इंटेक पूर्ण झालेलं आहे. तर नाही, मी म्हणणार आज एक लाडू खायचंय, पण वॉक पण 20 मिनिटं फास्ट वॉक करायचंय आणि उठक बैठक सुद्धा 50 ते 100 झाल्या पाहिजेत. आणि रोज बॉडीला असा टास्क द्या की आज मी 20 काढल्या, तर उद्या 25, परवा 30. हळूहळू रोज आपण यंग होण्यासाठी काय करू शकतो तो आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. विटॅमिन सी, आज करोनामध्ये सगळ्यांनी विटॅमिन सी घ्यायचंय. आज लिंबाच्या प्राइसेस एकदम अचानक वाढून गेलेल्या आहेत, पण एक कडुलिंब सुद्धा स्वस्त आणि मस्त कंपोनंट आहे. जर तुम्हाला लाईम ज्यूस कठीण जात आहे, ते कडुलिंब झाडांना अगदी मिळत आहे सगळीकडे. पेरिफेरीमध्ये तर रुरल एरियामध्ये तर अगदी छानपैकी फ्रेश असतो. तर मुंबई सारखी तर त्याला पण आम्ही परचेस करतो कडुलिंबाला पण याचा जरी ज्यूस तुम्ही पिलात रोज, दॅट इज ऑल्सो इक्वली गुड फॉर विटॅमिन B12 अँड विटॅमिन सी कंपोनंट्स. विटॅमिन B12 खूप गरजेचा असतो की ज्याने फटीग नोट येत नाही आपल्याला. म्हणजे जर रात्रीचा पेशंट 9 वाजता जरी बघायचा आहे तरी वी हॅव अ एनर्जी टू वर्क आणि दॅट ओनली कम्स व्हॉट यू ईट इन मॉर्निंग्स. तर आजचा दिवस जर तुम्हाला छानपैकी घालवायचा आहे तर तुमची मॉर्निंग हाऊ यू स्टार्ट, दॅट इज युअर किक ऑफ. त्याच्यात तुमचा सिक्सर झालाच पाहिजे. जर तुम्ही त्याच्यात 6 मारला आजचा, या चौका मारला, तर तो दिवस तुम्ही जिंकलात असं तुम्ही आपल्या स्वतःला सांगायचंय. तर मॉर्निंग हाऊ यू स्टार्ट, जर तुम्ही 5 वाजता उठत असाल तर तुम्ही तुमचे मेडिटेशन, 20 मिनिटं एक्सरसाइज आणि 20 मिनिटं आज आपण काय करणार आहोत, डे टू डे डायरी आपण जी मेंटेन करतोय, आणि त्याच्यासोबतच आपला एक ज्यूस म्हणा, स्मूदी म्हणा, खूप लाईट बट खूप रिच म्हणजे किंग सारखा ब्रेकफास्ट करायला हवा. आई आम्हाला नेहमी लहानपणापासून सांगायची की तुम्ही किंग सारखा ब्रेकफास्ट करा आणि मग लंच आणि डिनर आपण थोडंसं, लंच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, पण डिनर मात्र 6:30 ते 7च्या दरम्यान
संपून जायला हवा. टू अवॉइड एक्स्ट्रा फॅट डिपॉझिशन अराउंड युअर हिप आणि वेस्ट ला. जर तुम्हाला रेशो नॉर्मल आणायचं असेल तर इव्हनिंग यू हॅव टू स्टॉप टेकिंग युअर इनटेक बिफोर 7 o'clock. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींनी जो विटॅमिन सी आणि विटॅमिन बी आहे ह्या गोष्टी, आणि विटॅमिन ई इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. ते तुम्हाला विटॅमिन ई चे कॅप्सूल्स पण येतात, किंवा कॉड लिव्हर ऑइल हे एक लहानपणापासून आपण एक गोळी खायचो. याच्यातून विटॅमिन ई, विटॅमिन ए जे डोळ्यांसाठी खूप गरजेचं आहे, आणि विटॅमिन डी याचा सोर्स आहे. याचा ऑइल आपण डायरेक्ट ऍब्झॉर्ब पण करू शकतो, आपण एका पाण्यात टाकून पण, किंवा जर आपण तेल मध्ये याचा ऍब्झॉर्ब टाकलं तर जर कोणा तर याला आपण पंचर करून गोळीला आपण केसांना सुद्धा लावू शकतो. त्यांनी केसांची हेल्दी लाईफ पण वाढू शकते. व्हीट ग्रास हे पण तुम्ही ग्रामीण भागात खूप बघू शकणार की तिथे लोक काही खूप ज्यूस वत नाही खात, पण रोज ग्रीन ग्रासचे पत्ते खातात, किंवा आपण लोक त्याचा ज्यूस बनवू शकतो, विच इज एक्स्ट्रीमली गुड सोर्स ऑफ कॅल्शियम. आणि त्याला ऍब्झॉर्प्शनची काहीही गरज नाही. अगदी 20 ते 25 मिनिटात तुमच्या ब्लड मध्ये त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू जमा होऊन जातं, आणि ते ऍब्झॉर्प्शन करायला पण खूप सोपं आहे. तर एक व्हीट ग्रास तुमच्या डाएट मध्ये रोज तुम्ही ऍड करू शकता. जे क्रॉनिक आर्थरायटिस पेशंट असतात की ज्यांची नी पूर्ण सिव्हिअरली डॅमेज असतात, त्या लोकांना आम्ही ग्रीन ग्रास आहे त्याचा ज्यूस रोज एक मात्रा त्याचे थोडं तुम्ही ब्लॅक पेपर जर टाकलं तर ब्लॅक पेपर मेंटेन्स युअर हार्मोन ऑल्सो व्हेरी वेल रादर दॅन सॉल्ट. व्हाईट सॉल्टच्या ऐवजी ब्लॅक पेपर टाकायला लागा, की जेणेकरून तुमचा हार्मोनल लेवल सुद्धा मेंटेन राहतील. ज्या लोकांना थायरॉइड इश्यू आहे त्या लोकांनी सॉल्टला अवॉइड करून, हायपरटेन्सिव्ह पेशंट जर असतील तर सॉल्ट अवॉइड करून ब्लॅक पेपरचा उपयोग करणं गरजेचं आहे. बनाना आज मी सांगितले की खूप छान आहे. किवी आहे किंवा आपले ग्रेप्स आहेत, हे खूप गुड एन्झाइम्स आहेत, यांनी अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत. थोडं कॅबेज आणि कॅबेजची फॅमिली त्या लोकांना थोडं अवॉइड करायचं आहे. स्पेशली सिमला मिरची आहे ती रात्रीच्या वेळी आपण अवॉइड करा. आणि जेव्हा आपले डे टू डे ऍक्टिव्हिटीज कमी व्हायला लागतात आहे तर तेव्हा आपल्याला इटिंगचे कुठले फळभाज्या खायला हवेत, किंवा इव्हनिंगला लोक सॅलड्स खातात आहे किंवा फ्रुट्स खातात आहे. आय विल प्रिफर की ते जे टायमिंग्स आहेत ते तुम्ही डे टाइमला ठेवायला हवं रादर दॅन इव्हनिंगला. तर आपण ह्या गोष्टी जर चेंजेस करायला लागलो आहेत तर तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. Every time you eat is an opportunity to nourish your body. It's really important. Nutrition isn't just about eating, it's about learning to live your life. Every bite you take is either fighting disease or feeding it. And the most important is love yourself enough की लाईफ जगायला मज्जा येणार आहे. असा प्रत्येक क्षण, असा प्रत्येक दिवस घालवा की त्याच्यात तुम्ही खूप लव आहे. खाणं असं खा की आजचं हे बेस्ट जेवण आहे, अशी आज डाळ परत बनणारच नाही. किंवा आज जे मी फ्रूट ज्यूस पिते आहे किंवा एखादं मी भाजी आहे ती अशी खा की या भाजीसारखी उद्या परत बनणार नाही. आज चहा पण बनला आहे किंवा रात्रीचं दूध पण घ्यायचं असेल, हळदीचं दूध, ते असं घ्या की ही मला हील करते आहे, की माझ्या बॉडीला मी रिस्पेक्ट करते आहे. आणि द मोर यू रिस्पेक्ट युअर ओन बॉडी द लाईफ विल रिस्पेक्ट यू, लाईफ विल सल्यूट यू. So my dear friends, I want you to start saluting every day to yourself by eating at a good time and good way. आमची प्रार्थना आहे जी मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे. असं प्रकारचं आमचे इथे क्लिनिक आहे जे आम्ही रोज करतो आहे काम. ते आम्ही इथे प्रेझेंटेशन, त्या माणसाला पाय नव्हता आणि त्याला आर्टिफिशियल लेग आम्ही लावलाय आणि तो आज चालतो आहे आणि तो रोज ऑफिसला एक प्राऊडली जाऊ शकतो विदाउट वॉकर. मॅडम खूप छान माहिती सांगितली. मी एक प्रश्न विचारू का? हो, आपण एक क्यूए सेशन ठेवतो आहे. एक 2 ते 3 मिनिटात आपण चालू करतोय क्यूए सेशन. नंतर विचारू. काही प्रश्न 95 इयर्सचा पेशंट जो आपण म्हटलं त्याचा फोटो जस्ट तुम्ही बघितला असाल. आणि आपण सगळे या जर्नीमध्ये, पॅन्डेमिक जर्नीमध्ये सगळे कामयाब होणार आहोत. आम्ही सगळे डॉक्टर्स इथे आहोत आणि तुम्हाला काहीही त्रास असला, बापू नारकर्णी तुम्ही बघू शकता फोटोमध्ये. At the age of 86 also he was a good fighter. I treated him. The disease, it starts
within ourselves. So don't get that disease in your mind. Find out the ways towards healing, and that all depends on you. इथे आमचे फीडबॅक वी लँड विथ वन ऑफ द बेस्ट क्लिनिक इन पवाई इन मुंबई. या सगळ्या लोकांना ट्रीट करताना खूप आनंद मिळतो, चाहे ते ऑस्ट्रेलियन पेशंट असो, चाहे ते आपले इंडियन लोक आहेत, चाहे ते क्रिकेटर असो की सेलिब्रिटी असो, ते एक पुअर पेशंट असो, या लोकांना सगळ्यांना मला इंडिपेंडेंट आणि यांच्या आयुष्यात नुसतं डेज नाही इयर्स ऍड करायला खूप आनंद मिळतो, आणि ते पण विदाउट सर्जरी आणि विदाउट मेडिसिन. वी प्रिफर नॅचरल हिलिंग, वी प्रमोट हिलिंग बिकॉज बॉडी हॅज अ बिग पॉवर जे आपल्या सगळ्यांना गॉड गिफ्टेड आहे. पण ती पॉवरला आपण कसं स्टिम्युलेट करायचं आहे ते आपल्या हातात आहे. आय ऑलवेज से कारचं स्टेरिंग आपल्या हातात आहे. त्या स्टेरिंगला कंट्रोल तुम्ही असू द्या, आणि तो कंट्रोल सकाळचा दिवस तुम्ही कसा चालू करता आणि हाऊ यू एंड अप युअर डे, दॅट मॅटर्स अ लॉट. आय होप यू आर लर्न अ लॉट. Lord Gautam Buddha says that he himself was a very brilliant and peaceful soul and vibrating energy, and you all know he was a source of healer, and he healed the world with the kindness and gratitude. What he said is, to keep the body in good health is a duty, otherwise we shall not be able to keep our mind strong and clear. Today we really need a good clarity in your life. आणि मला तुम्हा सगळ्यांचं या परिषदेचं जे डीपी आहे ते खूप आवडलं, आणि सगळ्यांना ओम शांतीचा आपण हा निरोप देतो आहे. आणि आपण सगळ्यांना अशा 3 मुद्रा ज्या पोचल्या ठेवतो आहे त्या आपल्याला 2 हाताने आपल्याला द्यायचं आहे, आणि फोकस माइंड जे आपल्या मध्य बिंदू असतो तो हा फोटो रिप्रेझेंट करतो आहे, आणि एकदम छानपैकी शांत मनाने ते मेडिटेशन करतात आहे की आपण हिलर आहोत. आपण आपल्या पर्सनॅलिटीने, आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगनी प्रत्येक लोकांना आपण हील करू शकतो, आणि आपल्या स्वतःला पण आपण हील करू शकतो. एनी पॅन्डेमिक, एनी करोना कांट हील अस, because we are a God gifted child in this world. So take care of within your soul, take care of your body alignments. Every bone is a God gifted bone. आज आपल्या आईने आपल्याला या जन्मात आणलाय, खूप स्ट्रॉंग बोन्सने आणलाय, तर याला ड्रिल नका होऊ देऊ, यांना सर्जरी मध्ये आणू नका, त्यांना ऑपरेशन थिएटर मध्ये ड्रिल करायची वेळ आणू नका. पण याच्यासाठी फक्त लाईफस्टाईल इज अ की, आणि तो लाईफस्टाईल म्हणजे हेल्दी थिंकिंग आणि पॉझिटिव्ह असणं, आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट बायोलॉजिकल टाइम, डाएट आणि एक्सरसाइज, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन छानपैकी ठेवून आपण आपला बायोलॉजिकल क्लॉक खूप छानपैकी मेंटेन ठेवू शकतो. आय एम हॅपी टू शेअर माय थिंग्स with you, and I hope you have learned something. So I'll end up my session with a Hari Om. Om Shanti. हरिओम. हा एक फोटो आमच्या क्लिनिकला खूप मला पॉझिटिव्ह बनवतो. त्याच्यात आम्ही एक, हा रिअल फोटो आहे, मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला होती ही बाई स्टेशनवर उभी होती आणि मेट्रोची वाट बघत होती, आणि शी मस्ट बी 91 years old, and I just happened to ask की वेळ असा घालवत होती आपल्या बॉडीला स्ट्रेच करून. सो आय वॉज अमेज्ड टू सी हर, आणि मी विचार केला की आपल्या इंडियन्सला पण आपल्याला अशाच मेंटॅलिटीने आपल्याला पुढे जायचं आहे, अँड वी आर स्ट्रॉंग. सो गेट अ स्ट्रॉंगेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. Thank you. I appreciate your time and your presence. थँक्यू. ताई शांतीपाठ द्या, नंतर मग प्रश्न उत्तर होईल. हो. आपण सगळेजण आता शांतीपाठला रेडी होऊयात. सगळ्यांनी आपली स्पाईनला एकदम स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा, आणि आपले अँकल्स, फूट अलाइनमेंट जे आहेत ते एकदम स्ट्रेट ठेवा, आणि हातांना एकदम रिलॅक्स ठेवा. जर तुम्ही फोन पकडला असेल किंवा काही नोट्स घेत असाल तर त्या सगळ्यांना तुम्ही रिलॅक्स करा. आता हातांना रिलॅक्स, माइंडला रिलॅक्स. आपण ब्रेनला खूप स्ट्रॉंग केलेला आहे, तर आता आपण त्यांना पूर्ण रिलॅक्स करायला लागूयात. सगळ्यांनी सरळ बसायचंय पाठीवर. Take a deep breath.
सगळ्यांनी लांब श्वास घ्यायला लागा. डोळे बंद, एकदम रिलॅक्स पोझिशन मध्ये. आय मसल्सला पण रिलॅक्स करा, फोरहेड मसल्सला पण रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. नो थॉट्स इन युअर बॉडी, इन युअर माइंड. जस्ट गो थॉटलेस फॉर सम टाइम. स्क्रीनला एकदम बंद ठेवा आणि डोळे बंद करून पाठीचा कणा अगदी सरळ ठेवून आपण लांब श्वास घेणार आहोत. पण तो लांब श्वास घेताना आपण 6च्या काउंट मध्ये इन्हेलेशन करणार आहोत आणि 3च्या काउंट मध्ये आपण ब्रेथला होल्ड करणार आणि 6च्या काउंटला आपण त्याला एक्झेल करणार आहोत. कोणी मुद्राच्या पोझिशन मध्ये बसला असणार तरी चालेल, पण फक्त पाठीचा कणा आणि मान अतिशय जसं सीना ताण के बसणं आहे. आणि स्काय इज अ लिमिट फॉर युअर ड्रीम्स. तर देवाचा आभार माना की तुम्ही मला आजचा दिवस दिला आहे आणि असेच अनेक दिवस देणार आहात. त्याच्यासाठी मी ब्रीदिंग करणार आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या माइंड मध्ये, आपल्या प्रत्येक अवयवात मी इन्स्टॉल करणार आहे. लाइट्स ऑफ. टेक अ डीप ब्रेथ. Inhalation 1, 2, 3, 4, 5, 6. Hold your breath for 3 seconds. 1, 2, 3. And exhale all negative thoughts with 6 counts. 1, 2, 3, 4, 5, 6. Inhale all positive energy within yourself. This 6 count. Get that patience in your body by controlling your breath with 3 counts. We need a good patience in every situation of life, and that can only happen if you control your breath. So hold your breath and exhale all toxicity from your mind. Again, deep inhalation. Dear God, you have given me good health, good body, good mind. I'm a source of inspiration. I'm a source of well-being. I appreciate and I have a big gratitude for you to give me health as a human. I'm learning many things. I'm learning from my mistakes. I'm a source of healer. I will create each and every thought in me which gives me inner strength, not only heal to myself, but heal others. Because I learn, the more you give, it comes back to you. Take a deep breath, and only deep breath. Breathe in and only in. Hold your breath with patience and exhale. Exhale all fatigue mode and inhale only enthusiasm, energy, and soul, which heals your own body, which reduces all toxic components in your body. Now we all will say Om, because Om has the power of God, which increases the vibration not only at thyroid level, but till your pituitary gland. So go with deep inhalation with Om chanting. We'll do 3 times and then we shall start with Q&A session. Breathe in. Come on, everybody can go with Om chanting. Inhale
let your lungs expand, get a positive energy in your lungs. They will never collapse. Shanti, Shanti, Shanti. Satyam Shivam Sundaram. Rub your hands, rub your palms, get close position. Improve your blood circulation within your hands and put it all your crown, forehead, and your ears, and most importantly, neck. We end up with gratitude by praying to God and by respecting our own body and own thoughts. This position of hand clothing has an extremely high power, which transfers the energy within itself and which is a source of healing to your own body. Hari Om. प्रश्नोत्तर सुरू करा. नंतर आशाताई आभार प्रदर्शन करतील आणि शेवटी आपल्याला शंकराचा डमरू पण वाजवायचा आहे. प्रश्नोत्तर सुरू करा. हो हो, मी एक प्रश्न विचारते. ईश्वरी मॅम, खूप छान माहिती सांगितली, खूप म्हणजे डिटेल मध्ये खूप छान माहिती सांगितली. थँक्यू. माझा एक प्रश्न आहे की आपण जसं सोफा म्हणतो, फोम अवॉइड करायचं आपल्याला, उशी आपल्याला फोमची अवॉइड करायची आहे, तर मला विचारायचं आपण जे झोपतो ती गादी मॅट्रेस जी आहे ती कुठली जास्त चांगली? कारण मलाही सकाळी जे उठते ना, मी ते थोडं अकडल्यासारखं होतं. मी ती स्लीप वापरते गादी, तर कुठली? हा, गादी जी आहे, मी म्हणणार की कुठेही आपण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट नाही करणार आहोत. जे ऑर्थोपेडिक मॅट्रेसेस आजकाल चालतात, अशी काही नको आहे गादी. आपल्याला एक कॉटनचे आधीच्या काळात, पूर्वीच्या काळात अगदी बेस कॉटन राहायचा, ज्याच्यात 80% हा कॉटन असायचा आणि ती गादी खूप थिन असायची. म्हणजे आधीच्या काळात जे फर्निचर असायचं ते झोपायचा जो पलंग होता तो उंच राहायचा. तुम्ही महाराजांच्या काळात जा किंवा आपल्या आजी आजोबांच्या काळात जा, त्यांच्या घरी ज्या उंच असायच्या आणि त्याच्यावर अगदी थिन गादी, असं आपण एक सूत्र ठेवू शकतो. 80% कॉटन हा आपण त्याचा बेस ठेवू शकतो, रादर दॅन फोम. आजकाल 50% फोम, 50% कॉटन. पण आज आपण आपल्या इंडियामध्ये कॉटन होतो, तर त्या कॉटनचा भरपूर उपयोग करा आणि त्या कॉटनमुळे बॉडीचा स्वेट सुद्धा वाढत नाही. फोम हा खूप स्वेट देतो आणि म्हणून कार्डियक अरेस्ट मध्ये पण भयानक स्वेट येतो आणि सगळ्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये पण खूप अफेक्ट करतो तो. म्हणून आपल्याला जर कॉटनची गादी असली आणि त्याच्यात खूप लेअरिंग न देता थिन गादी जी सेमी तुम्हाला फर्मनेस देणार, म्हणजे 80% तरी तुम्हाला तो फर्मनेस द्यायला हवा. आणि जसं तुम्ही म्हटलं की सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला अकडून उठायला होतं, म्हणजे मॉर्निंग तुमची अकडलेली तुम्हाला बॉडी मिळते, मग त्याच्यात आपल्याला थोडा डे स्टार्ट करायला कठीण जातो. तर मी म्हणणार की जसं तुम्ही उठला तसंच 5 मिनिटं फक्त गादीच्या गादीमध्ये थोडी मुवमेंट चालू करा. म्हणजे पेट्रोल देणं गरजेचं आहे गाडीला. उठल्या उठल्या थोडंसं अँकल मुवमेंट, एक 40 केले, पाय वर उचलून. आपण सगळेजण पाय खाली ठेवतो गादीवर मस्तपैकी आणि नुसतं पंजे हलवतो. मी म्हणणार ते करून त्याला 0 मार्क. आपण त्या दोन्ही पायांना वर उचलायचंय थोडंसंच, फक्त 5 डिग्री आणि अँकल टो मुवमेंट, पंजा, तसे 40 ते 50 जरी केला तर यू आर चार्जिंग युअर बॉडी. जी अकड झालेली आहे रॉंग पोझिशनमुळे ती अगदीच निघून जाईल. आणि फर्निचरची हाईट खूप उंच जर एकदम नाही करता आली तर आजकाल ते असे ब्लॉक्स मिळतात, आपल्याला वुडन ब्लॉक्स मिळतात जे 4 इंचेसचे असतात किंवा 6 इंचेसचे असतात. ते जर आपण खाली लावले तर इमिडिएटली तुम्हाला तुमची हाईट सुद्धा वाढलेली राहील, जेणेकरून तुमच्या नीवर पण खूप ताण न येता तुम्ही तुमचा डे पेन फ्री चालू करू शकता. धन्यवाद मॅडम, खूप छान आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त माहिती. मला थोडा आवाज कमी येतोय काका, थोडासा आपला आवाज. हॅलो, हा येत आहे आवाज? हा, येतोय डॉक्टर. अत्यंत दैनंदिन जीवनात उपयुक्त माहिती आपण सांगितलेली आहे. हो. अनइव्हन बॉडी वेट मुळे आपल्या जॉईंट्स आणि पाठीच्या कण्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. जी. त्याचप्रमाणे हार्ड वॉकिंग ट्रॅक मध्ये हो शूजची काय भूमिका असते याविषयी थोडं सांगा.
हो, आपण शूजला खूप छानपैकी सपोर्ट, हा शूज खूप चांगल्या क्वालिटीचा असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आधीच्या काळात पण असं म्हणजे मी हे पण पाहिलं की मॅरेथॉन रनर्स, आम्ही मॅरेथॉनला ट्रेन करतो, तर बेअरफूट पण चालतात लोकं. पण जर तुम्ही शूज मध्ये कम्फर्टेबल असणार, तर त्या लेसला तुम्हाला टाईटली बांधणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मी म्हणणार की खूप पण टाईट नाही, की जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन थांबेल. पण त्याचे जे बॅलन्स आहे, त्या लेसचा बॅलन्स आहे, ते ठेवणं, त्याचे नॉट्सचा पण बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. जर आपण नॉट थोडासा एका साईडने मोठा केला आणि एका छोट्या साईडने छोटा केला, तर त्याने त्या फूटचं अलाइनमेंट पण बिघडतं. बरोबर. तर फूटचं जे आपण बेअरिंग आहे ते प्रॉपरली करणं गरजेचं आहे. जर तुम्ही शूज घालताय, भरपूर लोक शूजचा मागचा हिस्सा पायात घालत सुद्धा नाहीत आणि घाईघाई तसेच निघतात, तर ती रॉंग हॅबिट आहे. तर मी म्हणणार की तुम्ही जर शूज घालत असणार, तर त्याला वेल सपोर्टेड असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक एक ते 6 ते 8 महिने जर तुम्ही एकच शूज वापरत असाल 2 ते 4 किलोमीटर साठी, तर त्याला शूजचा सोल चेक करा आणि हील फर्स्ट पडायला हवी. चाहे शूज कुठलाही असो किंवा बेअरफूट असो, तुमची वॉकिंग पॅटर्न ते म्हणजे पहिल्यांदा टाचा पडायला हव्यात. आपण नॉर्मली शिकतो की फक्त पाय टाकणे म्हणजे वॉकिंग, फास्ट चालणं म्हणजे वॉकिंग. नाही, पहिल्यांदा तुम्ही लॉंग स्टेप्स टाकणं, हील पहिल्यांदा टाकणं. जसं आपण पिक्चर मध्ये पण बघितलं की ती मुलगी पहिल्यांदा हील टाकत होती, तर जेणेकरून ते नर्व स्ट्रेच झालेले असायला हवेत. तर फूट मध्ये तुम्ही फूट वेअरिंग जे आहे ते तुम्ही शूज एकदम छानपैकी त्याच्या गाठी बरोबर इव्हनली बांधणं गरजेचं आहे. आणि एक 10 मिनिटं कोणाशी गप्पा सुद्धा मारावे लागल्या गार्डन मध्ये, तर एक हात पाठीवर, एक हात कमरेवर किंवा एका पायावर उभं राहणं सुद्धा रॉंग टेक्निक्स आहेत. आणि स्लीपर मी बघणार की तुम्ही बघणार की काही दिवसांनी ते मीडियल आर्चेस खराब व्हायला लागतात, तर तशा स्लीपर अगदीच चेंज करायला हव्यात. आणि बेअरफूट वॉकिंग सुद्धा खूप छान आहे. ते तुम्हाला फूट रिफ्लेक्झोलॉजी आहे, जे फूट मध्ये खूप सारे आपले हार्मोन्स मेंटेन होतात. तर काही वेळ तुम्ही विदाऊट म्हणजे शूज म्हणा किंवा स्लीपर असो, आपण चालायला हवं. तर त्याने त्याच्याकडून तुमचे सेन्सेशन जे असतात ते मेंटेन राहतात. भरपूर वेळ डायबिटीज पेशंट मध्ये ते सेन्सेशन कळत नाही आणि प्रत्येक वेळी आपण डायबिटिक लोकांना खूप वेळा वेअरिंग मध्येच पॅक करून देतो. पण ते पॅक न करता त्या स्किनला थोडासा ब्रीदिंग स्पेस द्या. म्हणून एक घरातल्या घरात किंवा गवतात चालताना वेगवेगळे टेक्स्चर पायांना महसूस होऊ द्या. थँक्यू मॅडम. जी थँक्यू धन्यवाद. ईश्वरी. जी आज आपण शरीर ठेवण हीच आरोग्याची गुरुकिल्ली या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत आणि मधुर भाषेत आणि सविस्तर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला मिळाली आहे. आणि असा मेसेज मिळाला आहे की पाठीचा कणा हे आपलं वंडर मेडिसिन आहे, मुवमेंट देखील आपलं औषध आहे आणि मन हे सगळ्यात महत्वाचं औषध आहे. तर या 3 गोष्टी जर आपण सांभाळल्यात तर आपलं आरोग्य हे निश्चितच चांगली राहील याच्यावर भर देऊन त्यांनी फार सुंदर माहिती आपल्याला सांगितलेली आहे. खूप वेळ झालेला आहे तरी देखील सगळे साधक ही माहिती फार इंटरेस्टिंग असल्यामुळे ते थांबले आहेत. त्यांचं मी कौतुक करते आणि ईश्वरीचं मी खूप खूप आभार तिला पुढील आयुष्यात खूप यश मिळावं, खूप 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 प्रख्यात व्हावी जगामध्ये, ही याकरता शुभेच्छा देते. आज तिची आई आणि बहीण ह्या सुद्धा आपल्या लिंकवर जुळलेल्या आहे. त्यांचं सुद्धा मी आभार मानते. आणि आपण आज खूप सुंदर दिवसाला सुरुवात करूया आणि आपल्या पाठीचा आणि आपल्या मुवमेंटवर लक्ष ठेवूया आणि मन आपलं चांगलं ठेवूया आणि आपलं आयुष्य. धन्यवाद. माझा एक प्रश्न राहिला. जी माझा एक प्रश्न राहिलाय. हो हो प्लीज. आपल्या शरीरामध्ये बिलियन्स आपल्याकडे सेल्स असतात. क्रेनियल तर नर्व्स. सगळे सेल्स तर सगळे सेल्स असतात आणि काही प्रत्येक सेल्स असतात वेगळे वेगळे सेल्स काही दिवस जगतात आणि मृत्यू पावत असतात. परंतु फक्त 3 प्रकारचे सेल्स असतात, जे मेंदूचे, हो नंतर मेरुदंडाचे आणि फुफ्फुसाचे. बरोबर. एकदा सेल जर मृत्यू पावले तर ते पुन्हा जिवंत होऊ शकत नाही.
काही आमच्याकडे योगामध्ये आहे, मेडिसिन मध्ये तर होऊच शकत नाही. बरोबर. मेडिसिन मध्ये तर योगामध्ये आमच्याकडे काही उपाय आहेत, परंतु ताई जर आणखी काही उपाय जर आम्हाला सांगतील तर आम्हाला खूप बरं वाटेल. नर्व सेल्सला जर आपल्याला खूप स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर आपल्याला हार्मोनवर जी आपली आहे कंट्रोल ते खूप गरजेचं आहे. आजकाल आपण खूप बघू शकतो की हार्मोन इम्बॅलन्स आणि नर्व याच्यावर खूप छान स्टडी झाली आहे की नर्व व्हेलॉसिटी हा एक आम्ही प्रयोग केला आहे की आपण हे स्ट्रेस आणि आपली डे टू डे लाईफस्टाईल पण आपल्याला याच्यावर परिणाम पडतो. क्रेनियल नर्व्स ज्या तुम्ही प्रश्न खूप छान विचारला आहे की जे आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत आणि यांचं सगळ्यांचं इनिशिएशन कुठून होतं तर ते स्पायनल कॉर्ड पासूनच चालू होतं. जर तुम्ही हा फोटो बघणार स्क्रीन मध्ये तर याच्यात तुम्ही जर बघणार त्याच्या सगळ्या क्रेनियल नर्व या सगळ्या ब्रेनला कनेक्टेड आहेत आणि यांचं स्टार्टिंग हे स्पायनल कॉर्ड पासूनच चालतं आणि यांना जेवण म्हणजे तुमचा हार्मोन मेंटेन ठेवणं. तुमचं जर खूप चिडचिड आणि खूप ऍसिडिक फूड जर तुम्ही तुमच्या डाएट मध्ये असेल, रात्रीचं जेवण एकदम तर्रीवालं आणि संडेला मटन आणि चिकन असे रोजचे बेत तुमचे प्रत्येक संडेचे असेल तर यांना इन्फ्लमेशन आजूबाजूला येणं अतिशय कॉमन आहे. यांची लाईफ वेअर अँड टेअर यांच्या नर्व्हचं फंक्शनिंग कमी होणं, एक नर्व व्हेलॉसिटी आम्ही यांची चेक करतो. एखाद्या पेशंट मध्ये म्हणा जे ओल्ड एज असतात ज्यांना हिमरेज होतो ब्रेन मध्ये, आपण म्हणतो की ब्लड कमी झाल्यामुळे किंवा एक्सेस ब्लड झाल्यामुळे किंवा एखाद्या वेळी माणूस खूप रागात होता आणि भयानक चिडला आहे तो त्यावेळी आणि त्याच्यामुळे त्याचं प्रेशर आहे इंटरक्रेनियल प्रेशर जे नॉर्मल पेक्षा खूप हाय होऊन जातं, तर तेव्हा ते ब्रेन मसल्स जे आहेत जे नर्व्स आहेत ते तुटून जातात आणि त्यांचा वेअर अँड टेअर कम्प्लिटली होतं आणि त्याच्यानंतर जो पेशंट कोमामध्ये म्हणा किंवा या प्रकारामध्ये जातो. तर त्याचं मूळ कारण एकच आहे की आपलं फूड हॅबिट्स अतिशय महत्वाचे आहेत आणि आपलं चिडणं जर आपण खूप रागत असणार तरीही आपल्या क्रेनियल प्रेशरला आपल्याला खूप नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे. आपलं ब्लड प्रेशर सुद्धा नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे कारण की एक्सेसिव्ह ब्लड फ्लो हा तेव्हाच होतो जेव्हा आपण खूप चिडतो आणि खूप वरच्या टोन मध्ये बोलतो. म्हणून आपला व्हॉल्यूम, आपला आवाज हा एक मध्यम याच्यात आपल्या कोणाला मीटिंग मध्ये पण काही समजायचं असणार किंवा कोणाला आपल्याला काही म्हणायचं असेल पण देर इज ऑलवेज टोन टू मेंटेन. म्हणून म्हणतात की क्रेनियल नर्वची जर लाईफ वाढवायची असेल तर तुम्हाला तुमचं सात्विक आहार सोबतच आपला सात्विक स्वभाव सुद्धा खूप महत्वाचा आहे. हा एक बेसिक रिझन आहे जे आम्ही पेशंटला नेहमी त्यांची लाईफस्टाईल विचारतो. जे हे सगळे सफर होतात ओल्ड एज मध्ये तर त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये खूप कॉमन असतं की डॉक्टर आम्ही खूप एन्झायटी असायची, बॉडीमध्ये खूप स्ट्रेस नेहमी असायचा, छोट्या कारणाने पण स्ट्रेस, मोठ्या कारणाने पण स्ट्रेस आणि देर इज अ रिॲक्शन इज टू बी व्हेरी हाय. म्हणजे म्हणतात सोडा वॉटर सारखं आपल्याला आपली पर्सनॅलिटी नको आहे की वॉटर त्याच्यातला वॉटर वी शुड बी लाईक अ वॉटर, लाईक अ काम माइंड. आणि सोडा जसा फसवून अगदी पसरतो आणि सगळीकडे ब्लास्ट होतो तर तसंच आपला विचार आणि स्वभाव हा खूप मॅटर करतो. आणि फूड जर मला तुम्ही विचारणार की यांना मेंटेन ठेवण्यासाठी तुमच्या डाएट मध्ये कोकम खूप ऍड करा, जे अल्कलाईन बनवतात तुमचं डाएट, जे न्यूट्रलाइज करतात तुमच्या क्रेनियल प्रेशरला. कोकम खूप छान हिलर आहे. पहिल्यांदाच्या काळात आधीच्या घरात कोणी आपण जायचो कोणाकडे तर सरबत मिळायचं कोकमचं किंवा आपल्या आपण डाळीत सुद्धा कोकमचा प्रयोग करतो किंवा गुळ. गुळ सुद्धा खूप छान आहे. गुळ इज ऑल्सो द सोर्स ऑफ कॅल्शियम ऍज वेल एज की जे न्यूट्रलायझर करतात बॉडीला. मध, हनी हे याचं पण सेवन जर तुम्ही रोजचं अर्धा चमचा, जरी तुम्ही डायबेटिक असला तरीही अर्धा चमचा तुम्ही हनी घेतला तर तुमचं नर्व कंडक्शन जे आहे, नर्वची जी लाईफ आहे ती वाढवू शकता. बाकी तुम्हाला गॅबापेंटिन नावाच्या न्यूरोच्या खूप मेडिसिन आहे, या मेडिसिन कधीही घ्यायची गरज नाही पडणार. नर्वला स्ट्रेंथ करण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी, गुळ रोजचा एक एक खाणं गरजेचं आहे. आधी आपण सोपेसोबत गुळ पण द्यायचो हातांवर, ती खूप छान प्रकार व्हायचा की त्यानिमित्ताने आपल्या पोटात गुळ जायचा. तर तो तुम्ही ऍड करा, हनी ऍड करा आणि वॉटर. वॉटर पण हा न्यूट्रल करतो पूर्ण अल्कलाईन बॉडीला आपल्या वॉटर न्यूट्रल अरे करतो. हो. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात. आणि वॉटर एक खूप महत्वाची गोष्ट आहे की वॉटर बसूनच, पाणी हाचं सेवन हे नेहमी बसूनच प्यायला हवं कारण की पाणी ही अशी प्रॉपर्टी आहे की ती ग्रॅव्हिटीवर पण आपल्याला फ्लक्च्युएट होते. म्हणून पाणी पिताना आर्थरायटिस जर अवॉइड करायचं असेल, वायूचं प्रमाण कमी करायचं असेल शरीरातलं तर तुम्ही बसून पाणी प्यावं, जे न्यूट्रलायझर आहे, जे क्रेनियल प्रेशरला पण न्यूट्रल करतं.
मिनिमम रोज 6 ते 8 क्लासेस हे डे टाइमला झाले पाहिजे. जर 6 ते 6 तुमची मॉर्निंग आहे, इव्हनिंग आहे, 6 AM to 6 PM you should have water, not in the night. People do lot of mistake by drinking lots of water during the night time. आणि मग त्यांना युरिनचा प्रॉब्लेम होणार आणि जे पण चांगले न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत ते पण वॉशआउट होऊन जातात बॉडीमध्ये. म्हणून पाण्याचं सेवन सकाळी 6 या ह्याच्यात 2.5 ते 3 लिटर व्हायला हवं. आणि जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही वाढू पण शकता. स्पेशली यंग लोकांमध्ये 30-40 मध्ये जे खूप रनिंग करतात आहे तर त्यांनी पाण्याचं सेवन थोडं जास्त करायला हवं, की जेणेकरून इंटर प्रेशर जे आहे, इंट्राडेस्कल प्रेशर आहे, ब्लड प्रेशर आहे आणि क्रेनियल नर्व प्रेशर आहे ते मेंटेन राहते. आणि आपली पर्सनॅलिटी शुड बी लाईक अ वॉटर, लाईक अ काम बॉडी. आज ईश्वरी त्यांच्या आई पण आहेत म्हणून मी आईंना नमन करतो, कारण की त्यांनी जे ताईंचं नाव ईश्वरी ठेवलेलं आहे आणि त्या नावाप्रमाणे त्यांनी कृती करून दाखवली आहे, म्हणून त्या आईला मी नमन करतो. आज ईश्वरताईंनी खूप सुंदर सांगितलं आहाराबद्दल, पण इंद्रधनुष्य त्या रंगाचा आहार घ्यायला सांगितलं. अशा त्यांनी आभार मानलेच आहेत, तरी मी सुद्धा त्यांचे आभार मानतो. काही सूचना देतोय. उद्या आपला हॅलो हॅलो हा डॉक्टर बांडेवचे बोलत आहे ईश्वरी, डॉक्टर ईश्वरी. ठीक. हा प्रश्न आहे का तुमचा? डॉक्टर बांडेवचे स्पीकिंग फ्रॉम नागपूर. प्रश्न आहे का तुमचा? प्लीज Yeah, गो very- अहेड विथ युअर very- क्वेश्चन. Very excellent lecture, madam. I am surgeon and my son is orthopedic surgeon. Wow, that's And, great, sir. And a very good. You are using posture for every time, and it Yes, is very. that's a very key. good. Yes, very good. I am using a floor as a sleeping for floor since last 40 years. Okay, doctor. Yes, and it is very good posture for everyone that floor should be used, or at least hardboard should be used, because I Yes. had been operated for spine in second MBBS. That is about Okay. 40 years ago. Oh my God. So that's from that time I'm using hard bed. That's perfectly. You are the healer, doctor, Okay. and Okay, your madam. degree is the additional feather on your cap. I am Okay. happy to see you, sir, here. Thank you. And my daughter is a dietitian, madam, in Mumbai, Chembur. Arey wow, very nice, very Yes, nice. So everybody will like to see you in Powai. Yes, it's a small world. So we Very are good. all are together. And So it's a you are. team. It's a great team. You have also very religious thoughts from Buddha. Yes, So, yes, doctor. Yes, very good, very good. तर Yes. Thank you, doctor. सावकार I दादा appreciate. आजचे मॅडम जे आहे ना, इट इज व्हेरी वन ऑफ द एक्सलंट लेक्चर. हो दादा, म्हणजे आपल्याला 8 वाजले तरी कसं माहित नाही पडलं. 8:30 वाजलेत. हो आता सगळ्यांचा आणि- ब्रेकफास्ट टाइम झालेला आहे. आय एम आता- सॉरी टू एस्केप इन युअर ब्रेकफास्ट. तर आता मस्त राजासारखा ब्रेकफास्ट घ्या आज, आणि तोही पाठी सीना ताण के Very good, अशी very good. मुवमेंट करा की तुम्ही आता सगळं काही डायजेस्ट होणार आहे आज छानपैकी. बरोबर. व्हेरी एनर्जेटिक डे. व्हेरी गुड, एक्सलंट. थँक्यू जूनमध्ये- डॉक्टर. आय अप्रिशिएट ऑल जूनमध्ये युअर पण- वर्ड्स आणि काइंडनेस तुमच्या सगळ्यांकडून. Yes, जून मध्ये भांडेपुरचे दादा पण येणार आहेत आपल्या स्क्रीनवर. बरं, ठीक आहे. उद्याचं लेक्चर आहे म्युकस मायोकोसिस. त्याच्यामध्ये काय आहे की आता कोरोना झाल्यानंतर जे डायबिटीजचे पेशंट असतात तर त्यांना काय की हा आजार आता उद्भवतो, आणि ह्या आजारामुळे काय होतं की तुमचा सायनसचा प्रॉब्लेम, नाकाचा प्रॉब्लेम, डोळ्याचा प्रॉब्लेम वगैरे येतो. हे विशेषतः ज्यांना शुगर असतं तर त्यांच्यावर हा खूप प्रभाव होतो. आणि ही अतिशय आवश्यक घटना असल्यामुळे उद्या आपल्याला डॉक्टर आपल्या डेंटिस्ट हे मते सर उद्या आपल्याला सांगतील. तर रविवारी आपला वर्ग बंद असतो, पण उद्या त्यांचं लेक्चर होईल. आणि त्यानंतर आपल्याला हॅपी हायपोसिस बद्दल पण आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. कोणी जर आपल्याला मार्गदर्शक उपयुक्त झाले तर आपण त्यांचं पण मार्गदर्शन घेऊ. तर आपला 2 तासाचं सेशन जवळपास झालं आहे, परंतु आपले भगवान शंकरजी
डमरू विसरू नये, वाजवायचं विसरू नये, म्हणून आपण थोडसे 1-2 मिनिटं आपण घेऊया आणि आपला पण डमरू आपण सुरुवात करूया. तर सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. शांत शांत. एक नासिका बंद करा, उजवी नासिका. डावी नासिकानी श्वास घ्यायचा 10 वेळा, मोजून 10 वेळा आपल्या क्षमतेनुसार. डावी नासिका बंद करा, उजव्या नासिकाने 10 वेळा श्वास घ्या. थांबा. दोन्ही नासिकांनी 10 वेळा श्वास घ्या. शांत शांत. ही क्रिया दिवसभर 10 वेळा, 20 वेळा, 30 वेळा, 40 वेळा, 50 वेळा, 100 वेळा झाल्यानंतर मग पुन्हा 100चे 1 किंवा 2 राऊंड होत असेल तर करा. तुम्हाला दिवसभर व्हेंटिलेटर मिळेल आणि आपण कोरोनाचा आजार रोगी जरी झाला तरी आपल्याला व्हेंटिलेटरची गरज पडणार नाही. आज नवीन सुद्धा आमच्याकडे साधक आलेत आणि त्यांनी खूप सुंदररीत्या हे साधकांनी पण याच्याला आम्हाला सहकार्य दिलं, म्हणून आम्ही ईश्वरीताईसोबत सगळ्या साधकांचा पण पूर्ण आभार मानतोय. आणि आजचा वर्ग आपण इथे संपवत आहेत. उद्या रविवार आहेत, उद्याचा वर्ग सुट्टी नाही आहे. उद्याच्या वर्गाला प्रत्येकाने हजर राहावं. हरिओम हरिओम. हरिओम. थँक्यू. आय एंड अप माय सेशन विथ ग्रॅटिट्यूड. आणि मी सगळ्यांना अप्रिशिएट करते, सगळ्यांचा वेळ आणि सगळ्यांचा विचार मी अप्रिशिएट करते. थँक्यू. अ बिग ऑर्गनायझेशन. धन्यवाद मॅडम.